रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी हो विठ्ठल बरवा हो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व चुकाचे आगर बापर कोमा देवीवर वा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव करुणे दीन विना जीवा सुख नोहे विना जीवा दीन विना जीवा सुख नोहे रती माई के दुखाची जननी माई के दुखाची जननी रती माई के दुखाची जननी माई के दुखाची जननी नायादि अंति अवसान नायादि अंति अवसानी नायादि अंति अवसान विनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया विनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया नावी मना किसे गोविंदाची नावी मना किसे गोविंदाची नावी मना किसे गोविंदाची रती माई के दुखाची रती माई के दुखाची रती माई के दुखाची माई के दुखाची नायादि अंति अवसान
उत्तम देऊळे कीर्ती मागे उत्तम देऊळे कीर्ती मागे उत्तम देऊळे कीर्ती मागे रती माई के दुखाची जनते रती माई के दुखाची जनते आई आदि अंती अवसाने पार कुमार आपुला तो एक देव करून घ्यावा 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 बिना देवा सुख नोहे तेने बिना देवा सुख नोहे रति माई के दुखाची जनेते रति माई के दुखाची जनेते विना जीवा सुख नोए तेने बिना जीवा सुख नोए रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून तिने विना जीवा सुख नोहे रति माई के दुखाची जनेते रति माई के दुखाची जनेते विना जीवा सुख नोए तेने बिना जीवा सुख नोए रति माई के दुखाची जनती रति माई के दुखाची जनती नाही आजे आते अवसाने अवसाने
जननी कीर्ती माई दुःखाची जननी जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणा अवतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि महायोगपीठे तटे भीमरत्यां परं पुण्डलीकाय धातुमुद्रे अमागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पांडुरंगा करो प्रथम नमन दोसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाद अनेकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहा सकट वैकुंठ गमन ज्यांनी केलं गाता पाचवा वेद रूपी गाता ज्यांनी लिहिला ते तुकोबराय आणि या तुकोबरायांच्या गाथेमधील हा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे
कीर्तनाचा जो अभंग या अभंगाचा जो प्रतिपाद्य विषय तो विषय असा आहे, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जर हा जीव कशाचा शोध घेत असेल तर तो फक्त सुखाचा शोध घेतो. आणि हे सुख आपल्याला मिळत नाही, कारण आपल्याला सुख कोठे आहे हे अजून समजलं नाही. त्याच्यासाठी तुकोबराय आपल्याला सुखाचा अचूक असा पत्ता या अभंगाच्या चरणामध्ये सांगतात की जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तो देव कुणाचा आहे? आपला आहे. तुमचा म्हणलं नाही, माझा म्हणलं नाही, आपला या शब्दाचा अर्थ सर्वांचा आहे, सर्व जीवांचा आहे, सगळ्यांचा आहे. इथं व्याप्ती आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ऐका, आपला झाल्यानंतर पुढचा शब्द एक. देव किती आहे? एकच आहे. देव अनेक नाहीत, तो आपलाच आहे, तो एकच आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आणि तेने विना म्हणजे त्याच्या शिवाय तुम्ही जगात काही करा, कितीही श्रीमंत बना, कितीही धनवान बना, कितीही ज्ञानवान बना, जोपर्यंत या भगवान परमात्म्याला आपलंच करणार नाही तोपर्यंत या जीवाला कशानेही सुख मिळणार नाही. लक्षात ठेवा. एरते मायके, हा जो डोळ्यानं दिसणारा मायारूपी जो संसार आहे हा सगळा कसा आहे? माईक आहे. माईक म्हणजे काय? मी बोलतोय तो माईक नाही. माईक म्हणजे क्षणिक आहे, माईक म्हणजे नश्वर आहे, माईक म्हणजे नाहीच आहे पण आहे असा वाटतोय, माईक म्हणजे फक्त भासतोय, त्याला म्हणायचं माईक आहे. म्हणून एरते माईके, हा मायारूपी असणारा संसार. एरते माईके दुःखाची जनते, हा सगळा असणारा ह्या सकट मायारूपी असणारा संसार आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. जोपर्यंत आपण भगवान परमात्म्याला ओळखणार नाही, त्याला आपलंसं करून घेणार नाही, तोपर्यंत हा असणारा सर्व मायारूपी संसार आपल्या दुःखाला कारणीभूत ठरणार आहे. आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून आपल्याला किंवा नाही आदी अंती अवसान, जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामधून आपल्याला या भगवान परमात्म्याशिवाय कुणीही आपल्याला वाचू शकत नाही, कुणीही बाहेर काढू शकत नाही. जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याशी एकरूप झाला, त्याचं स्वरूप जाणून घेतलं, त्याचं चिंतन केलं तर काय होतं? तो भगवान परमात्मा नक्की करतो काय? अविनाश करे आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. त्या भगवान परमात्म्याचं जर वेड तुमच्या मनाला लागलं, एक क्षण देखील आपलं मन जर त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाशिवाय राहत नसेल तर काय होतं? अविनाश करे, तो भगवान परमात्मा आपलं अविनाशी असणारं स्वरूप आपल्याला देऊन टाकतो. हो हो. मग तुम्हाला जन्म नाही, मृत्यू नाही, मग तुम्हाला सुख नाही, दुःख नाही, तुम्ही मुक्त आहे. जिवंतपणे तुम्ही मुक्त आहे. मेल्यावरती मुक्तीची गरज नाही, लक्षामध्ये ठेवा. हो. म्हणून अविनाश करे आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. जन्माला आलाय तर मृत्यू निश्चित आहे. कुणीच म्हणू शकत नाही की मी मरणार नाही. जाणारी व्यक्ती एखादी आज जाते आणि राहिलेली व्यक्ती उद्या जाते. फरक एवढाच पडतो, फक्त जाण्यामध्ये फरक आहे, पण जायचं कुणाला चुकत नाही, लक्षामध्ये ठेवा. मग आपण इथून गेल्यानंतर आपलं पाठीमाग काय उरतं लक्षामध्ये ठेवा, तर ती असते कीर्ती. हिथं धन दौलत संपत्ती हा शब्द नाही वापरला तुकोबरायांनी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्तीमध्ये पण प्रकार आहेत. अपकीर्ती असू शकते, वाईट कीर्ती असू शकते, चांगली कीर्ती असते, म्हणून उत्तम शब्द वापरला. उत्तमची उरे कीर्ती मागे,
चांगली कीर्ती ठेवून पाठीमागं मरा, लक्षामध्ये ठेवा. मरायचं तर सगळ्यालाच आहे. जन्माला यायचं तुमच्या हातामध्ये नव्हतं, मरायचं पण तुमच्या हातामध्ये नाही. जन्माला यायचं आपल्या हातामध्ये नाही, मरणाचं आपल्या हातामध्ये नाही, पण जन्माला आल्यानंतर काय करून मरायचं हे आपल्या हातामध्ये आहे. विठ्ठल ढाल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला पूर्णपणे सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये काही आपण शिल्लक ठेवलेलं नाहीये. आता त्याचं विस्तृतपणे विश्लेषण आपण पुढे करणारच आहोत. तत्पूर्वी हा कार्यक्रम काय करणारे आहे, कैलासवासी मेघनाथ रामदास कदम यांचं हे प्रथम पुण्यस्मरण म्हणा, वर्षश्राद्ध म्हणा, आणि त्याच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी सेवा. आता मेघनाथ कदम त्यांची असणारी मुलगी कैलासवासी शीतल मेघनाथ कदम, आणि पाठीमागं आता फक्त त्यांची पत्नी श्रीमती लताबाई मेघनाथ कदम आहे. तर त्यांना आणि भावकी मोठी आहे, सर्व कदम परिवार आहे. आता ही भगवंताची लीला काय असते, प्रत्येक गोष्ट जी घडते, म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो या जगाते चालिता. अरे भगवंताच्या सत्तेशिवाय हित झाडाचं पान हलू शकत नाही, सूर्य चालू शकत नाही, वेद बोलू शकत नाही. तर मी काय बोलणार आहे, तुम्ही काय ऐकणार आहे? तुम्ही ऐकताय ते भगवान परमात्म्याच्या सत्तेच्या कारणाने ऐकताय. मी जे बोलतोय ते भगवान परमात्म्याच्या सत्तेने बोलतोय. म्हणून इथं यावं लागतं आणि जावं लागतं, हे आपल्या हातामध्ये नाही, लक्षामध्ये ठेवा. हो, मरण ज्या दिवशी यायचं, ज्या ठिकाणी यायचं त्या ठिकाणी निश्चित येणार, आणि ज्या वेळेस येणार त्यावेळेस तुम्हाला कुणीही वाचू शकत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. आपला एक गैरसमज आहे, फार मोठा गैरसमज आहे. काय, थोडा उशीर झाला, डॉक्टर पशी पोचलो असतो तर नक्कीच डॉक्टरनं वाचवलं असतं. तिकडं जर गेला नसता, काही गरज नव्हती, अपघात झालाच नसता. अशा अनेक गोष्टी आहेत. पण ज्या दिवशी तुमचं मरण आहे ना, त्या दिवशी तुम्ही काचच्या पिंजऱ्यात जरी बसला ना आयुष्याचा दोरा आणि रवावगा पसारा. मी पतंग तुझा हाती धागा. आपण पतंग आहे, त्याचा धागा आयुष्याचा त्या भगवंताच्या हातात आहे. कधी कोणाचा तुटेल आणि कधी कोणाचा पतंग फाटेल सांगता येत नाही. लक्षामध्ये ठेवा, सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, मृत्यू हा कधीही कोणालाही न चुकणारा आहे. आणि ज्या वेळेस यायचा त्यावेळेस त्या दिवशी त्या क्षणालाच तो येणार आहे. त्याला कुणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला कितीही वाटू द्या की डॉक्टरने वाचवलं, अरे डॉक्टरच वाचत नाही. एक डॉक्टर होऊन गेले, नित्तू मांडके नावाचे, मुंबईला राहायचे. मुंबईला दवाखाना होता, हृदय स्पेशलिस्ट डॉक्टर होते. अमेरिकेहून त्यांच्याकडे माणसं हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी यायची, बाहेरल्या देशातून. आणि हाच डॉक्टर घरी असताना अटॅकचा झटका आला आणि हा त्याच्या दवाखान्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तुम्ही काय घेऊन बसला लक्षामध्ये? अरे कितीतरी अशी उदाहरण आहेत, कितीतरी. परीक्षिती राजाने 7 दिवस भागवत ऐकलं
7व्या दिवशी साप चावून मृत्यू होणार होता. कसा साप चावतो म्हणून काचच्या पिंजऱ्यामध्ये परीक्षित राजांना बंदिस्त ठेवलं. बोर खायची इच्छा झाली. एक बोर घेतलं, बोरामध्ये आळी निघाली, आळीचा साप झाला आणि तो साप परीक्षित राजाला चावला. अरे जे कर्मानुसार आपला मृत्यू ठरला त्याच्यामध्ये तुम्ही कुणीच बदल करू शकत नाही. देव जरी त्या अवताराला आला, देवाचा बाप जरी त्या अवताराला आला, तरीही त्यांना आपल्या असणाऱ्या जाण्याच्या वेळेमध्ये आणि कर्मानुसार जो मृत्यू येणार आहे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. येथे वरून नाही आले अवतार, येथे वरून नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे वरून नाही आले अवतार. त्या पावाला जीवाची जीवाची बरे का? येथे उरू नाही आले अवतार. तर तुमच्या आमच्या जीवाची काय कथा आहे बरं का? देवाचे असणारे अवतार त्यांना सुद्धा या ठिकाणी देह ठेवावा लागला. तुमची आमची काय कथा आहे? काय नाही, लक्षामध्ये ठेवा. भानगड अशी आहे, मी तुम्हाला सांगितलं की परीक्षित राजाने 7 दिवस भागवत ऐकलं. मग काही फायदा नाही का झाला त्याचा? साप चावायचा तर चावलाच, 7 दिवसांनी येणार होता आलाच, काचाच्या पिंजऱ्यात ठेवला तर चावला. मग भागवत ऐकलेला फायदा काय झाला? भागवत ऐकल्यानंतर मुक्ती मिळते ना. भागवत ग्रंथ शिकवतो ना माणसानं कसं मरावं, भगवद्गीता शिकवते ना माणसानं कसं जगावं. मग परीक्षित राजाला काही फायदा झालाच नाही का? झाला. ऐका, साप मोठा होत असतानाच परीक्षित राजानं समाधी लावली आणि सहज या देहाचा त्याग केला आणि नंतर साप मेलेल्या देहाला चावला. सापही चावला आणि भागवताचा फायदाही झाला. जर आपण या भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं तर आपण सहजपणे या देहाचा त्याग, ज्या दिवशी आपलं मरण आहे त्या दिवशी आपण सहजपणे सहज झाकल्या घटीचा दिवा जसा निवतो ना, जसा एखाद्या दिव्यावरती जर मेणबत्ती गला झाकल्यानंतर जसा जसा आपला ऑक्सिजन कमी होत जातो तसा 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 तो दिवा हळूहळू विसतो ना, तसा तसा सहजपणे आपण या देहाचा त्याग करू शकतो. लक्षामध्ये ठेवा. गंमत अशी आहे की मृत्यू माणसाला काय येतो त्याचं कारण ऐका. ऐका, जन्माला आलं तर मृत्यू निश्चित आहे. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, वासाशी जीर्णानि आता विहाय नवाणी ग्रणाति नरोपराणी तथा शरीराणि विहाय जीर्णान् नन्यानि संयाति नवाणी देही. त्याच्यावरती माऊलीने एकच ओवी तयार केली ह्या श्लोकावरती, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरे स्वीकारितो चैतन्य नाते. काय सांगितलं बघा की जर वस्त्र जुनं झालं तर तुम्ही बदलता, नवीन वस्त्र धारण करता. का? वस्त्र जुनं झालं म्हणून नवीन वस्त्र धारण करता. तसं आतमध्ये असणारा जीव त्याला तुम्ही आत्मा म्हणा. हा हे देहरूपी वस्त्र जुनं झालं की नवीन वस्त्र धारण करतो, नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. पण हे आम्हाला पटत नाही. का पटत नाही? आज जे आमच्यामधून गेले यांचं वय किती असेल? 55-56 किती होतं? किती वय होतं यांचं? 55-56. त्यांच्या चेहऱ्याकडे मूर्तीकडे बघितलं तर तेवढं वाटतंय, जास्त वाटत नाही. मग मला सांगा, यांचं वस्त्र जुनं झालं होतं का? नाही. मग देवा तू यांना नेलं का? तू सांगतो ना भगवद्गीतेमध्ये, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरे स्वीकारितो चैतन्य नाथे. ए भगवान परमात्म्या, तू अरे जन्माला आलेल्या एका दिवसाच्या मुलाला सुद्धा सोडत नाही, गर्भामध्ये सुद्धा तू जीवाला म्हणजे त्या देहाला मृत्यू देतो. ही वस्त्र जुनी झाली नाही, जीर्ण झाली नाहीत. कितीतरी आमची 10-10 वर्षाची, 5-5, 6-6 महिन्याची, 6-6 वर्षाची मुलं सुद्धा त्यांची वस्त्र जीर्ण झाली नसताना सुद्धा तू त्यांना घेऊन जातोच कसा? आणि जातोच तर मग असं म्हणतोच कसा की जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, म्हणतोच कसा?
काय कारण आहे याचं तर ऐका बरे का. वस्त्र हा शब्द जो वापरला ना याच्यामध्ये, हा वस्त्र शब्द आपल्याला वाटतं शरीरासाठी वापरलाय, पण हे आयुष्यरूपी वस्त्र आहे. ज्यांचं आयुष्यरूपी वस्त्र संपलं, हे नीट ऐका, आयुष्य खातो काळ सावधान. काळ कशाला खातोय? देहाला नाही खात, आयुष्याला खातोय. देह तुमचा कसाही असेल, तो जीर्ण असेल जीर्ण नसेल, देह नश्वर आहे याच्यामध्ये वादच नाहीये, लक्षात ठेवा. पण मृत्यू हा तुमच्या देहावरती नाही, तुमच्या आयुष्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जर गाडी चालवत असाल तर गाडीमध्ये किती पेट्रोल टाकलंय तिथपर्यंतच गाडी जाणार. जिथं पेट्रोल संपलं तिथं गाडी बंद पडणार. पण तुम्ही म्हणताल गाडीमध्ये पुन्हा पेट्रोल टाकता येतं, पण ही देहरूपी गाडी अशी, याच्यात एकदाच पेट्रोल टाकलं जातं, त्याला आयुष्यरूपी पेट्रोल म्हणतात. आणि जिथं तुम्ही ठरवायचं मग प्रवास कुठं करायचा, कसा करायचा, या गाडीमधून लक्षात ठेवा. हो, याच्यावरती प्रवास करत असताना या देहरूपी गाडीमध्ये आयुष्यरूपी पेट्रोल आपलं कधीही संपू शकतं, कुठेही संपू शकतं, आणि आपल्याला त्या क्षणाला या देहाचा त्याग करावा लागतो, लक्षामध्ये ठेवा. म्हणून हे आयुष्यरूपी वस्त्र जीर्ण होतं, लक्षामध्ये ठेवा. आपलं आयुष्य संपतं, मग देह चांगला असेल वाईट असेल. कितीतरी आपण माणसं बघतो, कितीतरी माणसं अशी बघतो. एक आता योगाचार्य मेले, 12-11 हजार सूर्य नमस्कार घातलेलं त्यांचं रेकॉर्ड आहे. एकही शरीराला म्हणाल तर कुठलाही आजार नाहीये. सकाळी उठलेत आणि आता योगा शिकवायला निघालेत आणि एका झटक्यात गेले. का? संपलं ना आयुष्य. देह तर टणटणीत होता, व्यायाम म्हणचाल तर भरपूर होता, शरीराला कुठला आजार नव्हता, रोग नव्हता, बीपी नाही, शुगर नाही, दमा नाही, एका क्षणात गेला. आता त्याला देऊन टाकलं, अटॅक आहे ना, दिला झाला आला अटॅक म्हणा. आता काय म्हणणार काय तुम्ही? पण आयुष्य संपलं ना, बटन दाबावं लाईट विजावी, तसा मनुष्य जाग्यावरती जातो, लक्षामध्ये. हो, म्हणून आहे ना, नेहमी सावध राहावं माणसानं. हा, या आयुष्यामध्ये आपण सावध नाही. संत महात्मे नेहमी सावध राहिले. तुम्ही आम्ही बेसावध आहे. काय सावध राहिले? ते 2 गोष्टी आयुष्यात कधीच विसरले नाहीत. पहिली एक गोष्ट आहे मरण. जो मरणाला कधी विसरत नाही ना, त्याच्या जीवनामध्ये दुःख येत नाही, लक्षामध्ये ठेव. का? अरे मरायचंच आहे, काय करायचं आहे, मरण येणारच आहे, कधीही येतं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. ऐका, तुम्हाला एक प्रयोग म्हणून सांगतो बरं का, प्रयोग म्हणून सांगतो. कधीतरी असं शांत घरामध्ये बसला ना, तुम्हाला लई टेन्शन आहे घरामधलं. काय आहे? परपंचाचं टेन्शन आहे, बायका पोरांचं टेन्शन आहे, पती पत्नीचं टेन्शन आहे, मुलाचं टेन्शन आहे, भविष्याचं टेन्शन आहे, शेतीचं टेन्शन आहे, पैशाचं टेन्शन आहे, कर्जाचं टेन्शन आहे, परपंचातली सगळी टेन्शन घेऊन, सगळा ताण घेऊन तुम्ही जीवन जगताय. आणि एवढं करत असताना हे रोगाचं भंडार असणार हे शरीर, या शरीराला अनेक आजार आहेत. आम्ही कुठलं मन सहन करायचं या माणसानं? हे सगळं परपंचाचा गाडा हाकू का स्वतःचा देहाचं बघू, कशाचं काही बघू, कुठलं टेन्शन म्हणून घेऊन जीवन जगू? लक्षामध्ये ठेवा, कुठलंच टेन्शन घ्यायची गरज नाही. शांत बसा. कधी कधी वाटतं तुम्हाला मेलेला बरं, पण हे जीवन नको. कशासाठी एवढं दुःख का म्हणून? पण शांत बसा, शांत बसा. एकतर भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. आणि चिंतन करत असताना एक विचार करा. काय? एक विचार करा, मरू नका, तुम्ही मरू नका. मरायचे विचार काढून टाका. फक्त मी मेलोय असं समजा, स्वतःला असं समजा की मी मेलोय. आणि मग त्यावेळेस काय घडतं बघा, तुम्ही मेला ना, मेला की या शरीराचा आपला संबंध संपून जातो. आपण सूक्ष्म शरीरानं आपली पुढचा असणारे आपली या कर्मानुसारची आपल्या जीवनाची वाटचाल चालू करत असतो. आपण आता सूक्ष्म शरीरामध्ये गेलो, संपलं, या देहाचा माझा काही संबंध नाही. ज्या दिवशी अरे आपण मरतो त्या दिवशी आपल्या सगळ्या समस्या संपल्या. कुठलं ताण नाही, कुठलं टेन्शन नाही, कुणाचं कर्ज नाही. कर्ज असून सुद्धा ते असतंय तसंच. पण मेल्यामुळे आता कोण काहीच राहत नाही ना. तसं जिवंतपणे एकदा असं समजायचं, माझा काही संबंध नाही, कर्जाशी संबंध नाही, कुणाशी संबंध नाही, कुठल्या दुःखाशी संबंध नाही, या शरीराशी संबंध नाही, या जगातल्या सगळ्या गोष्टीचा संबंध तोडायचा आणि भगवंताशी एकरूप व्हायचं. या शरीरातल्या असणाऱ्या रोगाचं, या वेदना सुद्धा तुम्हाला होऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा, ही ती एक अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये पोहोचायचं असतं भगवंताच्या चिंतनानं आणि ते ध्यानानं आणि ते बसून. ठाईची वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. याला म्हणतात ठाईची बैसणी करा एक चित्त. त्या भगवान परमात्म्याशी एकरूप व्हायचं, लक्षामध्ये ठेवा. आणि भगवान परमात्म्याशी बोलायचं, प्रार्थना करायची. या जगात कुणावरती विश्वास ठेवू नका, लक्षामध्ये ठेवा. हो, अनेक कीर्तनकारांना आजकाल समाजात 2च प्रकारचे कीर्तन जास्त चाललेत. पहिलं कीर्तन तुम्हाला हसवणारा कीर्तनकार माणसाला खूप आवडतो आणि त्याला रोज तारखा आहेत, दिवसात 3 तारखा आहेत. दुसरा कीर्तनकार तुम्हाला रडवणारा कीर्तनकार पाहिजे.
तुम्हाला भावनिक करणारा कीर्तनकार पाहिजे. काही अवघड नसतं तुम्हाला भावनिक करणं. एखादी टिंग लावायची, हळूच रडकी धून लावायची, थोडंसं महाराजांना आतून इवळायचं. तुम्हाला अगोदरच दुःख झालेलं असतं आणि तुम्ही रडायला सुरुवात करायची. अरे त्याच्या अपेक्षा माझ्या जीवनातलं हे सुख दुःख कसं संपून जाईल, मी भगवान परमात्म्याशी कसा एकरूप होईल, माझ्या जीवनाचं सार्थक कशाने होईल, या गोष्टीचं ज्ञान म्हणजे कीर्तन आहे. लक्षामध्ये ठेवा. कीर्तन चांग होय अंगहारी रूप, होय अंगहारी रूप, होय अंगहारी रूप. सगळ्या जीवनातील सुख दुःखाचा नाश व्हावा. कीर्तनामध्ये जन्म मरणाचा नाश व्हावा. लक्षामध्ये ठेवा. आणि आपण त्याच्या पलीकडे असणार आपलं जे जीवन आहे, जे खरं जीवन आहे, जे सुख दुःखाच्या पलीकडे आहे, जे खरं जीवन आहे जन्म मरणाच्या पलीकडे आहे, खरं जीवन आहे ते सत्य सत्याच्या पलीकडे आहे, आणि खरं जीवन आहे ते तिन्ही गुणाच्या पलीकडे आहे. त्या जीवनाच्या पलीकडे पोहोचवणं म्हणजे हे कीर्तन आहे. लक्षामध्ये ठेवा. कीर्तन म्हणजे काहीतरी विनोद करून तुम्हाला हसवणं. कीर्तन म्हणजे तुम्हाला काहीतरी बोलून एवढून रडवणं. एवढं कीर्तन आहे. याच्यासाठी कीर्तन आहे. हे कीर्तन म्हणजे 2 तासाची साधना आहे. 2 तासाची साधना आहे. हे मी कीर्तन करतोय ना, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. अरे श्रवणम, तुम्ही जे कीर्तन ऐकतायत ना, ही 9विधा भक्तीमधली पहिली सर्वश्रेष्ठ असणारी भक्ती आहे. हा टाइमपास नाहीये 2 तास म्हणजे उगाच करायचंय कीर्तन, वर्षच राधाचं टाकायच्या आत फुलं आणि जायचंय निघून. नाहीये. तुमच्या आयुष्यात ही 2 तास भक्तीमध्ये साधनेमध्ये गृहीत धरली जाणार, माझीही धरली जाणार. पण ही कशी काय ऐकलं, कसं सांगितलं, हिच्यावरती ही साधना डिपेंड आहे. याच्यावरती ही साधना अवलंबून आहे की मी किती भगवंताशी एकरूप होणं ऐकतो. मला किती वाटतं मला भगवंताविषयी ज्ञान व्हावं, मला किती वाटतं माझ्या स्वरूपाचं मला ज्ञान व्हावं, मला किती वाटतं मला सत्याचं ज्ञान व्हावं, मला किती माझ्या देवावरती दृढ विश्वास आहे, किती माझी श्रद्धा आहे, याच्यावरती ते अवलंबून आहे. लक्षामध्ये ठेवा. मी किती आत्मीयते ना, मी किती अनन्य भावानं भगवंताशी बोलतोय, माझ्याकडे किती साधना आहे, माझ्याकडे किती भक्ती आहे, याच्यावरती अवलंबून आहे. आपल्याला उत्सुकता असली पाहिजे. अरे मी जन्माला आलोय, माणसाच्या जन्माला आलोय ना, तर मला भगवंताची प्राप्ती झालीच पाहिजे. का मला देवाची प्राप्ती होत नाही? होत नसेल तर देवाशी प्रार्थना करा. एकांतामध्ये बसा, घरामध्ये बसा आणि देवाशी बोला. हे भगवंता, मी या संसारामध्ये मला तू जन्माला घातलंस, आजपर्यंत जिवंत ठेवलंस, तुझे फार उपकार आहेत. अनेक लोक रोज मरतायत तरी मी जिवंत आहे. पण देवा, मला तुझी प्राप्ती व्हावी. का प्राप्ती होत नाही? मी पापी आहे, मला काही कळत नाही. ठीक आहे, मी पापी आहे, पण या पाप्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये देवा. मला चांगला मार्ग दाखव. मला या वाईट व्यसनातून बाजूला काढ. मला भगवंता तुझ्या जवळ घे. मला भगवंता तुझ्याशिवाय काहीच नको आहे. मला भगवंता फक्त तू हवायस. कधी म्हणलास? कधी देवा पुढे बसलास? कधी? अरे देवाच्या पुढे गेला तरी नश्वर संसारातल्या वस्तू मागणारी माणसं आम्ही. पोराचं लग्न होऊ दे, पोराला पोर होऊ दे, झालेलं पोराचं लग्न होऊ दे, नातूचं लग्न होऊ दे, शेताचा वाद निघू दे, शरीराचा आजार जाऊ दे, अशा या नश्वर माईक संसारातल्या नश्वर गोष्टी मागणारी आम्ही माणसं. अरे देवाचं मिळाला तर बाकीचं मिळायचं राहताच काय? हे संसार आहेच कुठं? हे संसार म्हणजे आहेच काय? कधी आम्हाला कळलंय काय? नाही. करत राहिलो संसार, मानत राहिलो संसाराला. सत्य उगवतोय दिवस, मावळतोय दिवस, उगवतोय दिवस, मावळतोय दिवस, आणि एक दिवस मीही उगवलेला मावळून जातोय. कळलंच नाही. आलो कधी आणि गेलो कधी. कळलं पाहिजे संसार काय आहे, कळलं पाहिजे भगवान परमात्मा काय आहे, कळलं पाहिजे तो कशाने भेटतोय, तो देव कुठे आहे, त्याचं स्वरूप काय आहे, कसा आहे तो भगवान परमात्मा, कुठे आहे तो देव, कशाने मला भेटेल.
भगवंत दोन स्वरूपामध्ये आहे या जगामध्ये. एक तो निर्गुण निराकार स्वरूपाने सर्व व्यापून उरलेला आहे. दोन तो या भक्तासाठी अनेक वेळा देह अवतार करून म्हणजे इथं अवताराला आलेला आहे. तो सगुणी आहे आणि तो निर्गुणी आहे. गपलत अशी झाली आम्हाला. अरे तुमची काय गपलत झाली? 11व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला आपलं विराट असं स्वरूप दाखवलं. अर्जुन सुद्धा गपलत मध्ये पडला. देवा, तू एवढा मोठा देव, सर्व व्यापक असणारा, तू सगुणी होतोस आणि तू निर्गुणी आहेस. आणि 12व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला. एवं सतत युक्ताय भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषां के योगवित्तमा. काय म्हणले? कोण विचारतंय? अर्जुनाने विचारला भगवान श्रीकृष्णाला प्रश्न की अरे तू असा सगुण रूपाला येतो, आकाराला येतो, कधी राम होतो, कधी कृष्ण होतोस. मग तुझ्या या मूर्तीची पूजा करणारे, सगुणाची पूजा करणारे आणि काही काही तुझ्या निर्गुण स्वरूपामध्ये ध्यान लावून बसणारे, याच्यामध्ये कोण श्रेष्ठ? कुठला भक्त तुझा श्रेष्ठ आहे? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात, मय्या वेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. महाराज, मी आळंदीला गेलो नाही. इकडं तिकडे एखादा अनुस्वार झाला तर तुम्ही देऊन टाका. हे जांभळे महाराज, हे आमचे हरिहर महाराज आमचे गुरुतुल्य आहेत. वयाचा प्रश्न असतो. कदाचित वयाने लहान आहेत पण ज्ञानाने महान आहेत. लक्षात ठेवा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे लहान होते पण चांगदेवांचे ते गुरु झाले. वयाचा प्रश्न असतो, इथं ज्ञानाचा प्रश्न असतो. लक्षामध्ये ठेवा. जर आपल्यापेक्षा ज्ञान आपल्यापेक्षा लहानाला जरी जास्त असलं ना तरी त्याला गुरु करावं, त्याला गुरुस्थानी मानावं. लक्षामध्ये ठेवा. हो, ही गुणी माणसं आहेत, ही ज्ञानी माणसं आहेत. लक्षामध्ये ठेवा. हो, आणि ज्यांच्याकडून जे चांगलं असतं ना ते आपण नेहमी शिकलं पाहिजे, ते आपण घेतलं पाहिजे. लक्षामध्ये ठेवा. भगवान श्रीकृष्णानं फार गोड उत्तर दिलं. मय्या वेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते. जे आपलं मन भगवंताला प्राप्त करण्याचं फार सोपं साधन सांगितलं. आपलं फक्त मन या भगवंताच्या चरणावरती अर्पण करा, भगवंतामध्ये लावा. मय्या वेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते. आणि निरंतर म्हणजे सतत त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं मन लावा, भगवंतामध्ये आपलं मन लावा. मय्या वेश्य मनोयम माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया प्रयोपेतास. श्रद्धेनं, श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. लक्षामध्ये ठेवा. आपली श्रद्धा तशी नसते, आपली श्रद्धा बदलते. देव दिसला की आपली श्रद्धा बदलते. आपला दृढ निश्चय नसतो. आपली एकाच देवावरती परमनंट श्रद्धा नसते, कायमची श्रद्धा नसते. लक्षामध्ये ठेवा. वारानुसार देवाचे अवतार बदल की आपली श्रद्धा बदलते. पण तो देव असणारा एकाच आहे. त्याने अनंत रूप घेतलेले आहेत. मी एकाच देवाला भजेल. जे आपलं मन भगवंतामध्ये लावतात, माझ्या सगुण रूपाला भजतात, ते लक्षात ठेवा. योग्यापेक्षाही सर्व योग्यामध्ये श्रेष्ठ भक्त असे मानलेत. लक्षामध्ये ठेवा. म्हणून भगवान परमात्म्याचं स्वरूप समजून घ्या रे. माणसाच्या जन्माला येऊन मग फायदा काय? फायदा काय? देवच कळला नाही, नामस्मरण कळलं नाही, चिंतन कळलं नाही आणि केलंच नाही. आयुष्य वाया गेलं. आयुष्य वाया गेलं. लक्षात ठेवा. आयुष्यातल्या एका एका क्षणाला आनंद घ्यायचा असेल, आयुष्याच्या मिळालेल्या एका एका क्षणाची किंमत त्या भगवान परमात्म्याला आपली द्यायची असेल, आपल्या आयुष्यातल्या एका एका क्षणाचं जर आपल्याला वाटत असेल की कल्याण व्हावं, तो सार्थक व्हावं, किती संसार करा, सगळं व्यर्थ जाईल हे आयुष्य. पण हा संसार करत असताना ऐका नीट, भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी चालेल. ऐका नीट, ऐका. भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी चालेल, पण सततम कीर्तयंतो मा. सतत भगवंताचं नामस्मरण या मुखामध्ये राहावं आणि मरताना सुद्धा शेवट भगवंताच्या मुखामध्ये नाम राहावं. एवढंच देवाकडे मागणं करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कळलं? ऐका. हा देव कुठे आहे? एकदाच असं काही झालं. एक साधू महात्मे, त्यांना असा भंडारा करायचा होता म्हणून ते एका राजाकडे गेले आणि त्या राजाला म्हणले, राजेसाहेब, आम्हाला भगवंताचा फार मोठा भंडारा करायचा आहे, आम्हाला काही जरा तुमच्याकडून मदत हवी आहे. ते म्हणले, पाहिजे ते मदत करतो, पण मला अगोदर प्रश्नाची उत्तरं द्या माझ्या. काय प्रश्नाची उत्तरं द्या? म्हणले, तुम्ही ज्याचा भंडारा करणार आहे, ज्या भगवंताचा भंडारा करणार आहे,
सप्ताह करणार आहे तो भगवान परमात्मा कुठे आहे ते मला सांगा आजवर. ते सांगितल्याशिवाय मी तुम्हाला देऊ कसा? पैसे निसते देऊन काय करायचं? ते म्हणले सांगतो. हे आपण बऱ्याच वेळा ऐकलं असं. ते म्हणले ठीक आहे, एक ग्लासभर दूध आणा. ग्लासभर दूध आणलं आणि त्यांनी विचारलं ह्या ग्लासामध्ये दूध आहे पण या दुधामध्ये तूप सुद्धा आहे, मग दुधामधलं तूप दिसतंय का? ते म्हणले नाही दिसत. मग दुधामध्ये तूप असून दुधामधलं तूप दिसत नाही याचा अर्थ दुधात तूप नाही का? आहे. मग जगामध्ये भगवान परमात्मा दिसत नाही म्हणजे तो नाही का? तो आहे. मग या दुधामधून तूप मला बाजूला काढायचं असेल तर काय केलं पाहिजे? बाईंना चांगलं माहिती आहे. मंथोनी नवनीता कैसे घे आनंद, मंथोनी नवनीता कैसे घे आनंद, मंथोनी नवनीता कैसे घे आनंद, मंथोनी नवनीता कैसे घे आनंद. वाया व्यक्त कथा सांगी मार्ग, वाया व्यक्त कथा सांगी मार्ग. हरे भक्ती भरा, हरे भक्ती भरा, हरे भक्ती भरा, हरे भक्ती भरा. वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग. हरी मुखे माला, हरी मुखे माला, हरी मुखे माला, हरी मुखे माला. हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामधलं हे प्रमाण आहे, है ना? त्यातच आहे का? मंतुनी नवनीता तैसे गे अनंता आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. आणि द्रुपद काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अहो हरिपाठातला प्रत्येक अभंग तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणाचं महत्व सांगतो. प्रत्येक वेळेस द्रुपद सांगतो तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करा. तुम्ही नुसतं आयुष्यभर हरिपाठच करत राहिला आहात. हरिपाठानं काय होतं? पुण्य मिळतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणनाच करता येत नाही एवढं पुण्य तुम्हाला मिळतं. बरं का? पण ऐका, तुकोबराय सांगतात काय करायचंय पुण्याचं? पुण्याचा काय उपयोग आहे? कसं? लागोने दी पाप पुण्यांग. अरे पाप कुठं नेईन मला? पाप कुठं नेईन? नरकात नेईन. पुण्य कुठं नेईन? स्वर्गात नेईन. आणि स्वर्गातनं पुन्हा इथंच, नरकातनं पुन्हा इथंच. पण पाप आणि पुण्याची आम्हाला पलीकडे जायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण, हरिपाठ करून भगवंताचं नामस्मरण चिंतन करावं लागेल. सतत भगवंताच्या नामाचा जप करावा लागेल. आलं का लक्षामध्ये? मग आम्ही हरिपाठ कीर्तन करतोय, आम्ही काकडाही करतोय का आमच्या जीवनाचा उद्धार होत नाही? कारण आम्ही भगवंताचं नामस्मरण चिंतन करत नाहीये. ती एक साधना आहे, ही एक संध्या आहे. हरिपाठ, काकडा, वारकऱ्यांची ती केलीच पाहिजे, ते नेम आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे ना, त्यानं त्याच्यामध्ये जसं सांगितलंय ते पण केलं पाहिजे, त्याचं पण आचरण केलं पाहिजे. नुसतं ते सांगत राहणं म्हणजे काय? हे करा, हे करा, बरं हे करा, ते कुठवर सांगणार? करा करा. करायचं कधी? त्याच्याशिवाय फळ मिळणार कधी? आणि त्याच्याशिवाय आमचा उद्धार होणार कसा? लक्षामध्ये ठेवा, कसा होणार? हो चला, मी दृष्टांत सांगत होतो. काय सांगत होतो? हरिमुखे मुखे म्हणा. ती तिकडं कुठून आलो आपण इथं ते पण कळलं पाहिजे ना. म्हणतुनी नवनीता तिथं गेलो कुठून? तुम्हाला मी एक दृष्टांत सांगायला लागलो होतो. कुठला दृष्टांत सांगायला लागलो होतो काय माहिती? राजाचा. तो देणगी मागाय गेला होता, वर्गणी मागायला, पावती पुस्तक घेऊन. द्या सप्ताह वर्गणी द्या. हा द्या, तुम्ही सप्ताह वर्गणी द्या. मला लय वाईट वाटतं कधी कधी, बरं का? लय वाईट वाटतं. काय वाईट वाटतं ऐका ना. आम्ही महाराज लोक आहे ना, मी या विषयामध्ये अजून कधी कीर्तनाचे पैसे कधी ठरवून घेतले नाहीत. दिन तेवढेच घेतले, लक्षामध्ये ठेवा. मी मोठा कीर्तनकारही नाही आहे, तुमच्यासारखं खाली बसून ऐकून कीर्तनकार झालोय. आळंदीला गेलो नाही, भजनाची कधी मला बैठक कधी भेटली नाही.
फक्त चिंतन आणि अभ्यास एवढं बोलत 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 प्रवचन करत करत लोक म्हणायला लागले कीर्तन करा, ज्यांनी आवडलं त्यांनी बोलवलं. आयुष्यामध्ये कधी कीर्तनाचे पैसे ठरवले नाहीत, कधी कुणाला म्हणलं नाही मी कीर्तन करतो मला तारीख द्या, मला त्याची गरजही नाहीये. कारण चिंतन करत असताना मिळणारं सुख आणि समाधान या जगामध्ये कीर्तन च्या मिळणाऱ्या प्रसिद्धीने पैशाने नाही मिळत. पण आज जर आम्ही जर ऐका ना, तुम्ही जर इथं गावामध्ये सप्ताह केला आहे का नाही, आणि त्या सप्त्याला सगळ्या गावातल्या लोकांनी देणगी दिली, त्याशिवाय सप्ताह होतो का? होतो का? नाही ना होत. तुम्ही संसारामध्ये संसार करून काबाड कष्ट करून त्या संसारातले पैसे काढून दान पुण्यासाठी खर्च केले का? तुमच्या हातून पुण्य व्हावं, भगवंताची सेवा व्हावी, भगवंताचं नामस्मरण घडावं, भगवंताचं चिंतन घडावं, हे का नाही? आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातून काहीतरी पुण्य घडावं. आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामधून सप्ताह निर्माण झाला आणि माझ्यासारखा महाराज आला, मीही तिथं आलो, मी कीर्तन केलं आणि त्या कीर्तनातून तुम्ही मला ठरवून मानधन दिलं, मी ते पाकिट घेतलं आणि मी घरी गेलो आणि त्यातून मी संसार केला. तुमच्या हातून पुण्य झालं पण माझ्या हातून पाप झालं. हो, एक तर आम्ही पैसा ठरवून घेत नाही आणि घेतलेला पैसा पुन्हा परमार्थात कसा जाईल हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, जरी नाही कळले तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळले, हे जरी नाही केलं, काळ बांधून नेईल खरंच शेवटी मा. सरत शेवटी गा, काळ बांधून देईल सरत शेवटी गा. आमच्या काय बघाईल, आमचे काय बजाईल, आमच्या काय बघाईल, आमचे काय बजाईल. बोलबोली तो बैजा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोलबोली तो बैजा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी, बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी. वर्तमान खोटे, दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, दादा वर्तमान खोटे. बोले आम्ही वर्तमान खोटे, बोले आम्ही वर्तमान खोटे, बोले आम्ही वर्तमान खोटे. बोले आम्ही वर्तमान खोटे. पिंगा का बोरी पिंगा, पिंगा का बोरी पिंगा, पिंगा का बोरी पिंगा, पिंगा का बोरी पिंगा. अवगा 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 डागड दिंगारे, अवगा डागड दिंगारे. धिंगागे आवगा धाकड धिंगागे, आवगा धाकड धिंगागे, आवगा धाकड धिंगागे. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावधोनी बैठी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे जरी नाही कळलं, मग जर आपल्याला हे जर नाही कळलं या परमार्थामधलं वर्म जर नाही कळलं ना, लक्षामध्ये ठेवा. कीर्तनानं पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल, रोज 3 कीर्तन मिळतील, बसायला गाडी मिळेल, फिरायला मिळेल, सगळं मिळेल, पण देव नाही मिळणार, सुख शांती नाही मिळणार, समाधान नाही मिळणार आणि जीवनाचं सार्थक नाही होणार. लक्षामध्ये ठेवा. होय, तडफाडून मरावं लागेल, जीव जाता जाणार नाही, शेवटची अवस्था बेकार होऊन जाईल आणि तिथून पुढचे तर सांगायला नको. लक्षामध्ये ठेवा. म्हणून ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. एवढा मोठा मला पिंगळा त्यांना म्हणायला व्हायचा नव्हता, पण त्यांनी लांबवला सगळा म्हणले. पिंगळा म्हणून भरपूर झालंय, ऐका, पण हे तुम्हाला लागतं म्हणून थोडंसं त्यांना टच करून दिलं. ते त्यातून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे, ते आपण घेतलं पाहिजे. लक्षामध्ये ठेवा. हो, चला, इथं आपण कुठून आलो माहिती आहे का तुम्हाला? त्या गलासातल्या दुधापासून आलो, तिथून हरिपटात गेलो, तिथून परत महाराजांकडे गेलो, काही गरज नसताना गेलो. ह्या फापट पसऱ्यामध्ये काही रस नाही आहे. लक्षामध्ये ठेवा. काय असेल तर ते भगवंताच्या चिंतनामध्ये, की दुधामध्ये तूप आहे, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? विरजण टाकावं लागतं. मग ते विरजण, बरं का, ते विरजण त्याच्यामध्ये टाकलं तर ते दुधाचं दही होतं. मग दह्यामध्ये आपण मंथन करून त्याच्यापासून ताक वेगळं, लोणी वेगळं करतो आणि त्या लोण्याला कडवतो आणि तसं तूप करतो. तसं
या भगवंताच्या नामाचं आपल्याला चिंतन करावं लागतं, मंथन करावं लागतं. लक्षामध्ये ठेवा. हो, त्याचं विरजन घालावं लागतं, त्याचा ज्ञान त्याचा अभ्यास करावा लागतो, सतत त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी मंथन कराव्या लागतात. त्यावेळेस आपल्याला देव कळतो. देव आपल्यापासून लांब नाहीये, देव आपल्या आतमध्ये, देव आपल्या बाहेर आहे. पाण्यामधल्या माशानं विसरावं, काय पाणी कुठं आहे? पाण्यामधल्या माशानं विसरावं, पाणी कुठं आहे? अरे तो पाण्याचा मूर्खपणा आहे, तसं आम्ही विसरावं, काय देव कुठे आहे? तो आमचा मूर्खपणा आहे का? आमचा अज्ञान आहे, आम्हाला माहित नाही बरं का. पाण्यातल्या माशाला तहान लागते, तहान लागल्यानंतर अरे पाणी मी मिन प्यासी सुनत मोहत आवे हासी. पाण्यातल्या माशाला तहान लागते आणि मग मला हे बघून हसायला येतं. संत कबीरदास सांगता हसायला येतं. आणि पाण्यामध्ये मासा तहान लागते आणि त्याला पाणी पिता येत नाही. तो मासा उडी मारतो. लांचमध्ये कधी जाताना बघा मासे असे वर येतात खाली जातात पाणी पियासाठी. उडी मारली ना मासा असा उलटा होतो, उलटा झाला ना त्याचे कल्ले उघडतात आणि त्याच्यात पाणी जातं. सरळ मासा पोहत असताना कधीच त्याला पाणी पिता येत नाही. म्हणून तुम्ही संसारात जर असे नुसतं चालला तर तुम्हाला कधीच देव कळत नाही. कधीतरी असं उलट व्हा, संसाराच्या उलट व्हा, मग तुम्हाला कळेल की देव काय आहे. अरे देव नाही अशी जागाच नाही. विठ्ठल जळी तळी भरला, सीता जाव नाही उरला, अलगा दृष्टीने पाहिला. विठ्ठल जी विठ्ठल, जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. अरे देव कुणाही अशी जागाच नाही. तो आपल्या आत आहे, तो आपल्या बाहेर आहे. लक्षामध्ये ठेवा. पाण्यामध्येच मासा जन्माला येतो आणि पाण्यामध्येच त्याचं आयुष्य संपून जातं. तसं भगवंतामध्येच आपण जन्माला येतो आणि त्याच्यामध्येच संपून जातो. जसं आईच्या पोटामध्ये एखादा गर्भ जन्माला येतो ना, तसं या भगवंताच्या पोटामध्ये अनंत अशा ब्रह्मांड या सृष्ट्या जन्माला येतात आणि पोटामध्येच लयाला जातात. आपण त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, आपण त्याच्या बाहेर नाहीच आहे. पण ही साधी गोष्ट आपल्याला कळत नाही आणि हे कळवण्यासाठी ते म्हणतुनी नवनीता तैसे घ्यानंता मंथन करा, भक्तीचं मंथन करा, भगवंताच्या नामाचं मंथन करा आणि आपोआप तुम्हाला देव कळल्याशिवाय राहणार नाही. लक्षामध्ये ठेवा, कळल्याशिवाय राहणार नाही. त्यानं दुसरा प्रश्न विचारला राजाने. ठीक आहे, तुमचा देव आहे, चराचरामध्ये आहे, कणाकणामध्ये आहे, भक्तीने तो मिळतो, नामस्मरणाने तो कळतो, चिंतनाने तो मिळतो. तर मग सांगा तुमचा देव कुणाकडे पाहतो? कुणाकडे पाहतो? ते म्हणला दिवा लावा. दिवा लावला आणि त्याने विचारलं हा दिवा आता कुणाकडे पाहतो? हा दिव्याचा प्रकाश जरा चहू बाजूने असतो, सगळ्यांकडे पाहतो. तसा देव सगळ्यांकडे पाहतो. जसा आकाशातला सूर्यांचा प्रकाश सगळ्यांसाठी असतो, तो गरीब श्रीमंत, वाईट दुर्जन सज्जन असा कुठलाही भेद करत नाही, जड निर्जीव कशाचाही भेद करत नाही, सगळ्यांना प्रकाश देतो ना, तसा हा भगवान परमात्मा सगळ्यांकडे पाहतो. कुणाकडेच पाहत नाही असं नाही, सगळीकडे पाहत असतो. तुमचा देव काय खातो? खातो काय? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मद भक्त्या प्रयचती. भक्तानं अर्पण केलेलं तुळशीचं पान, झाडाचं फूल, काही चालतं त्याला. आणि हे जरी नाही मिळलं बरं का, तर तुम्ही त्या देवाला नुसतं पाणी जरी प्रेमानं अर्पण केलं ना, पाणी तोयम, ते पाणी सुद्धा तो प्रेमानं, पण त्याच्याच मागे श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे, भाव पाहिजे रे. लक्षामध्ये ठेवा. महिला बघा ना देवाला गेल्या ना, महिला देवाला जातात, मोकळ्या हाताने कधीच जात नाहीत. थोडीशी साखर नेतील, शेंगदाणं नेतील, नाही देवाच्या पुढे ठेवतील, पेढा नेतील, देवाच्या तोंडात असा दाबून भरतील. लक्षात ठेवा. हो, खा म्हणतील, खा. पण माणूस गेला ना, कधी शेंगदाणं नाही नेणार, कधी साखर नाही नेणार, त्यातलेच उचलून खाणार देवाच्या पुढचंच. हो, हे आपलं आहे. आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपला विश्वास नाहीये. लक्षामध्ये ठेवा. माझा देव आहेच. अरे मूर्तीची पूजा करताना त्याच्यामध्ये देव आहे असे म्हणूनच पूजा करावी लागते, असं म्हणूनच त्याला आंघोळ घालावी लागते, असं म्हणूनच त्याला गंध लावावा लागतो, असं म्हणूनच त्याला वस्त्र घालावी लागतात, असे म्हणूनच त्याला सुद्धा अरे थंड वाजते, त्याला सुद्धा अशी छोटीशी पांघरून चादर टाकावी लागते. माझा देव आहे, माझा देव आहे हा भाव लागतो. आणि मग त्याच्यातून देव प्रगट होत असतो रे. म्हणून त्याच्यातून देव प्रगट होत असतो. हा देव तुम्ही अर्पण केलेलं प्रत्येक गोष्ट प्रेमाने स्वीकारायला तयार आहे. हो, देव काय खातो याच्यावरती त्याचा देव जगतो.
तुमच्या भक्ताच्या प्रेमाचा तो भुकेलेला आहे. प्रेमावरती देव जगतो. तुम्हाला तुमच्या प्रेमाशिवाय, तुमच्या भावाशिवाय देवाला तुमच्याकडून काही नकोय. तुमची धन दौलत नकोय, तुमची संपत्ती नकोय, तुमची जागिरी नकोय, तुमची फुगिरी नकोय, तुमचं सोनं नकोय, तुमचं दागिनं नकोय. तुम्ही अर्पण करताय ती गोष्ट वेगळी आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, दुष्काळ तयाला, आजचे दुष्काळ तयाला, आजचे दुष्काळ तयाला. देवाला काय नाही लागत रे. तुम्हाला वाटतं देवाला काय देऊ? देवाला बोकडं देऊ, देवाला कोंबडं देऊ? अरे सगळं त्याने निर्माण केलं, त्याला तू काय देतोस? काय देतोस? तुला वाटतं त्याच्या पुढं बकरं कापलं, कोंबडं कापलं की झालं बघ आता तुझं, तो मी तुला दिलं. अरे तुझं भक्ती कुठं गेली? तुझी प्रेम कुठं गेलं? जर हृदयामध्ये भक्ती नसेल, प्रेम नसेल, अरे नामस्मरण चिंतन करत असताना, भजन करत असताना डोळ्यामध्ये अश्रू यावं. माझं गायन, माझं कीर्तन, माझं चिंतन, माझं श्रवण हे देवासाठी असावं, माझं जगणं देवासाठी असावं. हो, लक्षामध्ये ठेवा. चला, देव काय खातो बघितलं. मग देव करतो काय? भक्ता राखे पायापासीन दुर्जनासी संहार. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, ठीक आहे, भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनाचा नाश करतो, मग कधी करायचं? किती आता वाटुळं चाललंय. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अन्य अत्याचार झाला, अफगाणिस्तानमध्ये झाला, पाकिस्तानमध्ये चालू आहे, काश्मीरमध्ये झाला. आणि एवढा देवा होत असताना तू कुठं लपलायस? काय येत नाही आमच्या या सज्जनांचं रक्षण करण्यासाठी? कधी येणार आहेस? येणार आहे, येणार आहे. लक्षामध्ये ठेवा. कलियुगाची 4,32,000 वर्ष आहेत. 4 युग गेली. पहिलं युग सतयुग गेलं, दुसरं युग त्रेतायुग गेलं, तिसरं युग द्वापार युग गेलं, आणि हे कलियुग आहे. ऐका, सतयुगामध्ये माणसाला आयुष्य 1,00,000 वर्षाचं होतं. सतयुगामध्ये माणसाची उंची 32 फुटाची होती. धर्म 4 पायावरती व्यवस्थित उभा होता. 100% पुण्य आणि 0% पाप होतं. त्रेतायुग आलं, माणसाची उंची 22 फुटावरती आली. माणसाचं आयुष्य 10,000 वर्षावरती आलं. माणसाचं पाप म्हणचाल 25% वाढलं, पुण्य 75% राहिलं. धर्माची अवस्था म्हणचाल, धर्म 4 पायाचा 3 पायावरती आलं. त्याच्यानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये उंची माणसाची 22 फुटाहून 11 फुटावरती आली. आयुष्य 10,000चं 1000 वर्षावरती आलं. त्याच्यानंतर काय झालंय का? उंची 11 फुटावरती आली. धर्म 2 पायावरती आला. पाप पुण्य म्हणचाल 50-50% झालं. 50% पाप आणि 50% पुण्य झालं. आणि आता सतयुग, आपले हे कलियुगामध्ये काय आहे? पुण्य फक्त 25%, 75% पाप. धर्म म्हणचाल तर आता 1च पायावरती आहे, 3 पाय निघून गेले. उंची म्हणचाल तर 5-6 फुटावरती आली. देवालाही प्रश्न पडलाय, 4,32,000 वर्ष मी पूर्ण कशी करू याची देवाला प्रश्न पडलाय. मी तर ठरवलंय कलियुगाचा विषय एवढा आहे, आणि आता तर अशी परिस्थिती येते. विज्ञानाला विचारलं काय परिस्थिती पुढे पृथ्वीची, विज्ञान सांगताय 48° पर्यंत तापमान गेलंय उन्हामध्ये. हे तापमान जर 55° ते 60° जर झालं तर या पृथ्वीवरती गवत उगू शकत नाही, कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही. बर, म्हणजे 10-12° ने तापमान वाढवायची गरज आहे, आणि वाढत चाललंय. 40, 42, 43, 44, 45, 46, 48 पर्यंत गेलाय.
तेही वाढायला उशीर लागणार नाही. मग किती वर्ष लागतील वाढाय? ते वाढायला फक्त आता 25 चालू ना, अजून 25 वर्ष लागतील. अजून 25 वर्षाने या पृथ्वीवरचं तापमान 55 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलेलं असेल आणि इथं गवत सुद्धा उगवणार नाही. मग ही माणसं जगतील कशी, जीव जगतील कशी? आणि देवा तुझी 4,32,000 वर्ष पूर्वी होतील कशी? देव म्हणला मी ती परिस्थितीच येऊन देणार नाही, या परिस्थितीमध्ये मी बदल करेल. तू काय बदल करशील? काय बदल करेल? ऐका. थोर झुंजाट वारा सुटेल, असा वारा सुटेल. ही तुमची बिल्डिंग आहेत ना, ही तुमच्या गाड्या आहेत ना, ह्या पाला पाचोळ्याप्रमाणे हवेत उडतील. पाला पाचोळ्याप्रमाणे. समुद्राच्या खाली आता भूगर्भामध्ये हालचाली चालू आहेत. समुद्राच्या खाली असा भूकंप होईल आणि समुद्राच्या लाटा अशा उसळतील, 1000 फूट उंच असतील तर 400 किलोमीटर लांब जातील आणि अशामध्ये सगळ्या समुद्र किनाऱ्यापासून 400 किलोमीटर पर्यंत सगळी जीवसृष्टी नष्ट होईल. बाहेरही भूकंप होतील, रोग राहील, कोरोनापेक्षा भयान रोग येईल. इथं कुठलाही औषध नसेल, कुठलीही लस नसेल, सरकारची तिजोरी मोकळी झालेली असेल, कुणालाही मदत करायला 1 रुपया सुद्धा त्याच्याकडे नसेल. एवढी भयान परिस्थिती येईल आणि माणसं पटापटा मुंग्या मेल्यासारखे मरतील. 60 ते 70% लोकांचा अंश 2032 वर्षापर्यंत झालेला असेल. आज 25 वर्ष, अजून 6 ते 7 वर्षामध्ये या पृथ्वी तलावरती 50, 60, 70% ही सगळी जीवसृष्टी नष्ट झालेली असेल आणि पुन्हा इथून 1, 2, 3 ला सुरुवात होईल. पुन्हा पर्यावरणच हे सगळं जाग्यावर आणेल. आता तुम्ही हवा शुद्ध करू शकत नाही, आता तुम्ही पाणी शुद्ध करू शकत नाही, आता तुम्ही हे सगळं बिघडून ठेवलेलं आहे. तुम्हाला सगळी हाव लागली आणि तुम्ही सगळे विज्ञानाची काच धरून प्रगती या म्हणत पळत सुटलेला आहे, पण तुम्ही नाश करत सुटलेला आहे आणि आपलं आयुष्य कमी करत सुटलेला आहे. या पृथ्वीचा नाश ओढून या मानवाच्या कर्मानं जवळ आणलेला आहे. लक्षामध्ये ठेवा. याला ते निसर्गच थांबवू शकतो, याला भगवंतच थांबवणार आणि पुन्हा मग ते हळूहळू होत पुन्हा मग सुधारणा होत पुन्हा ते सगळं राहिलेलं आयुष्य पूर्ण होणार. पण ते असं होणार, हे राहिलेले जिथे 40% लोक आहेत ना, मग ते राहिलेले तिथून पुढे त्यांची व्याप्ती वाढत जाऊन पुन्हा ते 4,32,000 वर्ष पूर्ण होतील. लक्षात ठेवा. म्हणून पण आता हे गंमत आहे, तुम्हाला हे सांगितलं, आता हे कसं काय खरं खोटं ते पुढे जरा मी सांगेल. ह्याच्यात पण फार गमती आहेत. मला ते सांगायचं नव्हतं, मला हे सांगायचं होतं की देव काय करतो, देव काय खातो, देव केव्हा हसतो, देव केव्हा रडतो, देव केव्हा हसतो सांगतो, देव केव्हा रडतो सांगतो. ऐका, तुम्ही आईच्या गर्भामध्ये, सगळ्यांनाच आईच्या गर्भामध्ये राहावं लागलं. आईला सुद्धा आईच्या गर्भामध्ये राहावं लागलं. तुम्हाला आम्हाला सुद्धा आईच्या गर्भामध्ये राहावं लागलं. तुम्हाला वाटतं आम्ही आईच्या गर्भामध्ये राहिलो, मग आई पण कोणाच्या तर गर्भामध्ये राहिलीच ना. आई तरी काय गर्भाशिवाय जन्माला येते का? आईला सुद्धा कोणाच्या तरी गर्भामध्ये राहावं लागलं. 9 महिने 9 दिवस आपण आईच्या गर्भामध्ये राहिलो आणि 9 दिवस 9 महिने पूर्ण झाल्यानंतर हा जीव गुदमरायला लागला. त्याला थोडंसं ज्ञान झालं, त्याला वाटलं आता ह्याच्यातून बाहेर पडावं, मी गुदमरून या पोटामध्ये मरतो की काय, म्हणून तो हालचाल करायला लागला, पाय झाडायला लागला, थोडं इकडं तिकडं अंग हलवायला लागला. मग आईच्या पोटात दुखायला लागलं, वेदना व्हायला लागल्या. आपण तिला दवाखान्यामध्ये नेलं, दाईकडे नेलं, कुठंतरी उपचाराला सुरुवात केली आणि आतनं जीव त्या भगवंताला प्रार्थना करत असतो. एक वेळ करी एक वेळ करी या दुकावे, एक वेळ करी एक वेळ करी या दुकावे गळे, एक वेळ करी या दुकावे गळे, एक वेळ करी या दुकावे गळे, एक वेळ करी या दुकावे गळे.
आठवीन पाय हा माझा नवस केला. प्रत्येक जीवानं आईच्या पोटामध्ये असताना भगवान परमात्म्याला नवस केला आणि आश्वासन दिलं, हे देवा तू मला सुखरूप जन्माला घाल आणि मी जन्माला आल्यानंतर तुझं नामस्मरण चिंतन करेन. पण हा जीव जन्माला आल्यानंतर रडायला सुरुवात केली आणि हळूहळू मोठा होत गेला आणि भगवंताला विसरून गेला. लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला सांगतोय, काय सांगतोय की हा जीव म्हणजे काय आहे, जीव दशा म्हणजे काय आहे. हा जो जीव शरीराला धारण करून या शरीरामध्ये वास्तव्य करत असताना हा जो जीव आहे, जीव म्हणजे जीव हा शब्द आत्म्यालाच वापरला ऐका, पण तो जीव का म्हणतात आणि आत्मा का म्हणतात तेही ऐका. हा जो जीव आहे, हा जीव म्हणजे भगवंताला विसरलेली जी अवस्था, आत्म्याची अवस्था आहे, त्याला जीवावस्था म्हणतात. आपल्या मूळ स्वरूपाला, आत्मस्वरूपाला जी विसरलो आपण, ही जी विसरलेली जी अवस्था आहे त्या अवस्थेला जीवावस्था म्हणतात. म्हणून आपण जीव आहोत. आणि हे जीव ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन करत करत जीव आणि शिवाचं ऐक्य होतं आणि आपल्या मूळ स्वरूपामध्ये जातात, त्यावेळेस ही जीव दशा संपून जाते आणि आपण आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये, आत्मस्वरूपामध्ये जातो. परंतु हा जीव भगवंताला विसरून जातो, संसारामध्ये रममाण होतो आणि रममाण झालेल्या जीवाला आपलं खरं स्वरूप कळत नाही, देवाचं खरं स्वरूप कळत नाही, संसारालाच सत्य मानतो, इथं सुख दुःखाच्या थापडा खातो आणि रडत बसतो. आणि ही जी अवस्था ज्यावेळेस भगवान परमात्मा बघतो ना, त्यावेळेस भगवान परमात्मा हसतो. तू मला विसरलास म्हणून तुला रडावं लागतंयस, तू मला विसरलास, माझं नामस्मरण करत नाही, चिंतन करत नाही, तू माझा अंश आहेस. वांशे जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कैष्यते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जीव रूपाने, माझ्या आत्मस्वरूपाने, माझ्या अंश रूपाने मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. तो भगवान परमात्मा आमच्या हृदयामध्ये स्थित असताना तो एकम, तो नित्यम, तो अचलम असा आनंद स्वरूप, सुख स्वरूप, ज्ञान स्वरूप भगवान परमात्मा आमच्यामध्ये असताना आम्ही असे दुःख स्वरूप, असे आम्ही काय, कारण तो आम्ही कधी जाणून घेतला नाही, तो आम्हाला कधी कळला नाही. लक्षामध्ये ठेवा. आणि हा भगवान परमात्मा तुमच्यासाठी रडतो रे, रडतो सुद्धा. हो सुदामा, मुठभर पोहे, जीर्ण झालेलं उपरणं, जीर्ण झालेलं धोतर, पायामध्ये चप्पल नाही, अनवाणी पायानं चालत चालत भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी गेला रे. अरे द्वारपाल तिथं त्याला सोडना सुद्धा, कुठला भिकारी आलाय म्हणले. आणि श्रीकृष्णाला तो किती मोठा तो देव, त्याचं कसे सगळी द्वारका सोन्याची, आणि ह्या कुठं हे ह्याची दोस्ती कशी असू शकेल. सांगतो मी, मित्र आहे, मला भेटायचंय त्याला. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर में सुदामा गरीब आ गया है, इधर में सुदामा गरीब आ गया है. द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, द्वार पे सुदामा गरीब आ गया है, इधर में सुदामा गरीब आ गया है, आ गया है. आणि कसं तरी एकाला किव येते, एका द्वारपाल म्हणतो थांब, तू इथंच थांब, मी आधी विचारून येतो. आणि जर ते म्हणला ना, आहे माझा मित्र, तर तुला आत सोडतो. एक सेवक आतमध्ये गेला. भगवान श्रीकृष्ण असे मस्त मध्ये आपल्या पलंगावरती बसले होते. लक्षामध्ये ठेवा, डोक्यावरचा मुकुट साईडला काढलेला आहे, पाठीमाग रुक्मिणी आई साहेब असं पंख्यानं वारा घालतायत. आणि सेवकाला मुद्रा केल्यानं म्हणतो की बाहेर कुणीतरी एक असा ब्राह्मण आलेला आहे, ज्याची शरीर एकदम कृश झालेलं आहे, त्याचं धोतर एकदम जीर्ण झालेलं आहे. आणि तो म्हणतो की मी सुदामा आहे, भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे. सुदामा शब्द ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा डोक्यावरचा मुकुट सुद्धा घातला नाही, पायामध्ये चप्पल सुद्धा घातली नाही, असे सुसाट पळत सुटले. कुठं कुठं सुदामाकडे गेले. सुदामाला कडकडून मिठी मारली आणि हाताला धरून आणलं, पलंगावरती बसवलं, वरून पर्यंत खालपर्यंत पाहिलं. अरे काय याची अवस्था झाली आहे. आणि आपल्या पत्नीला सांगितलं, आणा ताट, आणा पाणी, आणा.
माझा भक्त आलाय, मला त्याचे पाय धुवायचे. अरे ते ताट आणि परात आणस्तोपर्यंत सुद्धा भगवान श्रीकृष्णाला दम निघला नाही. त्याच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहत होते. या भक्ताची अवस्था बघून आणि त्या डोळ्यातल्या अश्रूनी त्या सुदाम्याचे पाय धुतले रे. कुणी? भगवंतानी. भक्ताची दीन अवस्था पाहून देव रडत असतो रे. पण खरा भक्त पाहिजे, एक निष्ठ भक्त पाहिजे. आपण कुठला भक्त आपली कसली अवस्था बघून देव रडणार आहे? आपली अवस्था बघून आपणच रडायचं, आपणच पडायचं आणि आपणच मरायचं. लक्षामध्ये ठेवा. हो, अरे असा काही करा की देवाला तुमच्यापाशी यावंच लागेल, देवाला प्रकट व्हावंच लागेल, देवाला तुमचं दुःख दूर करावंच लागेल. मग देव जर दुःख करत असेल तर आम्हाला काही कर्माचं प्रारब्धाचं काही फळ असतात ना, बरं का. दुःख तर संसारी लोकाला आहेत, परमार्थिक लोकाला आहेत. पण परमार्थिक लोकांकडे त्या दुःखाची तीव्रता नसते, ते सहजतेने भोगतात, ते आनंदाने भोगतात. सम सुख दुःखेषु, ते सुखात आणि दुःखामध्ये समजतात. त्यांना मान अपमान काही गरज नाही. प्रारब्धाने आलेले भोग येतात आणि ते भोगतात आणि निघून जातात. लक्षात ठेवा. निवारे गेले आशा पाश, गेले आशा पाश, गेले आशा पाश. जगायचं असेल ना तर देवावरती भार घालून जीवन जगा रे. तुम्ही स्वतः या संसारामध्ये काही करू शकत नाही. लक्षात ठेवा, काही करू शकत नाही. तुम्हाला वाटतंय मी केलं ते केलं, काही सुद्धा तुम्ही करत नाही. लक्षामध्ये ठेवा, काही सुद्धा करू शकत नाही. घालून या भार राहिलो निश्चिंती आणि निरविली संती विठोबासी. त्या देवावरती भार घालून जीवन जगायला शिका, देवावरती विश्वास ठेवायला शिका. जीवनातली सगळी माणसं तुम्हाला धोका देतील. पत्नी धोका देईल, पती धोका देईल, मुलगा धोका देईल, सगळी संपत्ती धोका देईल, शरीर धोका देईल. पण भगवान परमात्मा एकच असा आहे जो कधीच धोका देणार नाही. लक्षामध्ये ठेवा. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या बरोबर वरती राहील. लक्षामध्ये होईल कैवारी नारायण, किती राहणार आहेत, सांगणार किती राहणार आहेत. तू परत कधी येणार आहे कधी? ही तर माणसाचा आजचा दिवस संध्याकाळी मावळणार आहे आणि मावळल्याला दिवस बघायला मी राहणार आहे असा एखाद्याने पट्टीने हात वर करावा माझा विश्वास आहे म्हणून. अरे संध्याकाळ होईल ते मला माहित नाहीये बाबा. कोणाला राजकारणाचा नाद आहे, कोणाला तमाशाचा नाद आहे, कोणाला कीर्तनाचा नाद आहे. गावामध्ये दरवर्षी सप्ते होतात. इथं किती वर्ष सप्ते होतात? 25 वर्ष झाले की नाही? ज्यांनी सुरू केली त्यातली 2-3 गेली का? नाही, ते सगळे आहेत का? बरं, चांगली गोष्ट आहे. बरं, जेवढी सगळे आहे ते त्यातली अजून किती वर्ष सप्त करतील गाडी? आता 25 वर्ष त्यांनी सप्ताह बघितला चालू करणाऱ्यांनी. अजून तुम्ही किती सप्ताह बघणार आहे? फक्त मला सांगा आकडा. सांगताच येत नाही आहे का नाही? बरं, मी म्हणतो अजून 25 करचाल, 50 करचाल, पण जावाच लागेल. बरं, राजकारणाऱ्याला नाद आहे. 5 वर्षांनी लगेच इलेक्शन येतंय. बरं, अजून किती 5 वर्ष बघणार आहे बाबा? अजून किती सरपंच झालेली बघणार आहे? बरं, आतापर्यंत किती बघितली? अजून 2-4. परत काय? कोणाच्या ध्यानात आहेत? पंतप्रधान ध्यानात नाही तर सरपंच कोणाच्या ध्यानात ठेवता? बै, गावात यात्रा असते का? जत्रा काय? बरं, किती झाल्या? किती झाल्या? बरं, आता आपण लय बघितल्या, अजून किती बघायच्यात?
त्यातल्या किती आपल्या नशिबात आहेत? किती त्या काही काय माहिती? काहीच नाही माहिती. आलं का लक्षात? आयुष्यातला प्रत्येक क्षण शेवटचा क्षण आहे म्हणून आनंदाने जगा. लक्षामध्ये ठेवा, कशामध्ये सुद्धा गुंतू नका. एका क्षणामध्ये सगळं सोडून जायचंय, एकदा जिवंतपणे सगळं सोडून बघा. लक्षात ठेवा, लक्षामध्ये ठेवा. हो, जेवढं बघितलं तेवढ्यामध्ये समाधानी राहा, सुखी राहा. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयर्पित मनोरबुद्धी यो मद भक्त्या समय प्रिय. लक्षात ठेवा, नेहमी संतुष्ट राहायला शिका, समाधानी राहायला शिका. जीवनामध्ये जे मिळालंय त्याच्यामध्ये समाधानी राहा. अरे किती श्रीमंत असू द्या, लक्षामध्ये ठेवा, हे सगळं सोडून जायचंय. लक्षामध्ये ठेवा, देवाला जाणून घ्या, भगवान परमात्म्याला जाणून घ्या. मी तुम्हाला सांगितलं ते भगवान श्रीकृष्णाने आपल्या डोळ्यातल्या अश्रून भगवान त्या सुदाम्याचे पाय धुतले रे. देव कुणासाठी हसतो, कधी रडतो, हेही तुम्हाला सांगितलं. देव एकच आहे, देव नित्य आहे, सर्व व्यापक आहे. देव वेगळा नाहीये, तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे. लक्षामध्ये ठेवा, हा जीव सुद्धा देवापेक्षा वेगळा नाहीये, तो अज्ञानानं मायेनं आम्हाला वेगळा भासतोय. हो, आणि ज्या दिवशी आम्हाला या भगवान परमात्म्याचं हे खरं स्वरूप कळेल बरं का, याच्या बोलण्यासारखं लय आहे. देव आम्हाला का कळत नाही सांगू का? दर्पणीचे दुसरे भाषे परिते एकच असे. आरशामध्ये तुम्ही प्रतिबिंब बघता, आरशामध्ये बघता का? आरशामध्ये बघितल्याशिवाय मी तर आलोच नाही. कपाळाला गंध लावला आरशात बघून, डोकं विचारला आरशात बघून, पावडर लावली आरशात बघून. मग आरशात बघितलं, आरशात तुम्ही दिसला, आरशात तुम्ही होता का? आरशात तुम्ही दिसला, मग आरशात तुम्ही होता का? तुम्ही म्हणता नाही, मग दिसला कसे? मी तिथं गेलोच नव्हतो, मग मला तिथं दिसला कसा? आरशात दिसणार हे प्रतिबिंब आहे, आणि त्या प्रतिबिंबाचा नाश झाला, आरशाचा नाश झाला तरी या देहाचा नाश होत नाही. तसं हे जग त्या भगवान परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. त्या भगवान त्या प्रतिबिंबाच्या नाशानं एखाद्या डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, एखाद्या तळ्यामध्ये, ओढ्यामध्ये, खड्ड्यामध्ये पाणी असतं, त्यात दिसतं. पाणी आटतं, संपतं, मग काय सूर्य संपला? सूर्य संपला का? नाही संपला. लक्षामध्ये ठेवा, ते डबकं संपतं. लक्षामध्ये ठेवा. हो, असा तो भगवान परमात्मा आहे. आणि आम्हाला का कळत नाही? कारण आम्ही त्याच्यापासून वेगळं वाटतो ना. आम्हाला वाटतं देव वेगळा, मी वेगळा, आरसा वेगळा, मी वेगळा, आरशातला दिसणारा वेगळा. काही नाही, तो एकाच आहे. आरशात दिसतो तो एकाच आहे, प्रतिबिंबित झालेलं जग तो एकाच आहे. ज्याला कळलं की भगवान परमात्मा एकाच आहे, ज्याला कळलं हा भगवान परमात्मा एकच आहे, आणि त्या एकामध्येच हे सगळं आहे, आणि तो सगळ्यामध्ये एकच आहे, त्यालाच देव कळतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. याला शास्त्रामध्ये जीव जीवाचा भेद म्हणलेला आहे. जीव ईश्वराचा भेद म्हणलेला आहे, की हा जीव ईश्वरापासून स्वतःला वेगळा समजतो. दुसरा भेद सांगितला जीव जीवाचा भेद. यांचा जीव वेगळा, माझा जीव वेगळा, पशुचा जीव वेगळा, पक्ष्याचा जीव वेगळा, वृक्षाचा जीव वेगळा. नाही, सगळ्याचे जीव एकच असतात रे. ना तरी मटी एकाच जैसे, मठा आकृती अवतरले असे, ते भंगली आपसे स्वरूपची. माठ असतात कुंभारानं बनवलेले, छोटे माठ, मोठे माठ, बारके माठ, गाडगी, मडकी. अरे सगळे मातीचेच बनलेले असतात, मातीशिवाय काहीच नसतं. पण आपण म्हणतो की हे बोळकं आहे, ही पंती आहे, हे गाडगं आहे, हे माठ आहे, हे रांजून आहे, हे स्त्री आहे, हे पुरुष आहे, हे वृक्ष आहे, हे वेली आहे, हे पशु आहे, पक्षी आहे, ते फक्त मातीचाच. तसे हे सगळे माठ फक्त पंचमहाभूताचेच. ना तरी मटी आकाश जायचे, मठाकृती अवतरले असे, आणि त्या मठामध्ये एक पोकळी आहे, त्याला आपण आकाश म्हणतो. प्रत्येक माठातलं, लहान माठातलं, छोट्या माठातलं, मोठ्या माठातलं, सगळ्या माठातलं आकाश ते आकाशच असतं, ते एकच असतं. बाहेरले आकाशाशी ते एक रूप असतं. तसं आतमध्ये असणारा जो भगवान परमात्म्याचा अंश आहे तो एकच असतो, तो भगवान परमात्म्याशी जोडलेलाच असतो. या माठाच्या नाशानं त्यातल्या आकाशाचा नाश होत नाही, तसा या देहाच्या नाशाने त्या भगवान परमात्म्याचा नाश कधीच होत नाही. पण या जीव जीवाचा भेद आमचा जात नाहीये, जीव ईश्वराचा भेद आमचा जात नाहीये, जीव जडाचा भेद आमचा जात नाहीये. हा मंडप वेगळा, डोक्यात पडतो की काय, मी मरतो की काय, तो जड आहे, मी जीव आहे, हे जीव जडाचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे. आम्हाला वाटतं की या जडापेक्षा देव वेगळा आहे. असे अनेक प्रकारचे भेदही लक्षामध्ये ठेवा. हे सगळे भेद बाजूला सारून ज्यावेळेस आम्हाला खरा देव एकच आहे, तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच विठ्ठल आहे, तोच दत्त आहे, तोच आई आहे, तोच लक्ष्मी आहे, त्यानंच हे सगळे अवतार घेतलेत, हे आम्हाला ज्या वेळेस कळेल ना, त्यावेळेस आमच्या जीवनामधल्या सगळ्या दुःखाचा नाश होतो आणि सुखाची प्राप्ती होते. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव
आपुला तो एक देव करून घ्यावा 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 विना जीवा सुख नये देणे विना जीवा सुख नये रती माई दुःखाची रणती रती माई दुःखाची रणती रती माई दुःखाची रणती रती माई दुःखाची रणती देणे विना जीवा सुख नव्हे देणे विना जीवा सुख नव्हे रती माई दुःखाचे जनते रते माये दुःखाचे रते माये दुःखाचे जनते रते माये दुःखाचे जनते आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विना जीवा सुख नये देणे विना जीवा सुख नये आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विना जीवा सुख नव्हे देणे विना जीवा सुख नव्हे जोपर्यंत तुम्ही देवाला आपलं करणार नाही. आपलं करायचं म्हणजे काय, देवाला प्राप्त करायचं म्हणजे काय, देवाला प्राप्त करायची गरज नाही. ऐका, अरे देव प्राप्तच आहे, आपल्यामध्येच आहे. फक्त त्याला ते जाणून घ्यायचंय, त्याला समजून घ्यायचंय, त्याला ओळखून घ्यायचंय, तिथपर्यंत पोचायचंय. लक्षात ठेवा. हो, देव आपल्यापेक्षा वेगळा नाही, आपण देवापेक्षा वेगळं नाही, हे लक्षामध्ये ठेवा. हो, तो आपल्या आतमध्येच आहे. देवाला प्राप्त करायचं असेल तर साधू महात्म्यांनी काय केलं, नीट ऐका. नीट ऐका. तुम्ही संसार करता तसा त्यांनी संसार केला. तुम्ही संसार करताय आणि त्यांनी केला असं नाही. तुकोबरायांची एक सोडून दोन लग्न झाली होती. एकनाथ महाराजांचं लग्न झालं होतं, नामदेव महाराजांचं, गोरोबा काकांचं, सावतोबा महाराजांचं, चोकोबा, सगळ्या जवळजवळ 90% संतांची लग्न झाली. त्यांनी प्रपंच केला, त्यांना मुलं होती. मग त्यांना देवाची प्राप्ती आम्हाला का नाही? का नाही? कारण त्यांनी या संसाराला असत्य मानून केला आणि आम्ही या संसाराला सत्य मानून केला. त्यांनी संसार केला, आम्ही संसार करतोय. त्यांनी या संसाराला असत्य मानून केला आणि आम्ही या संसाराला सत्य मानून करतो. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला एक सर्वात मोठा फरक आहे, लक्षामध्ये ठेवा. हो, त्यांनी आपलं मन, बुद्धी आणि चित्त या भगवंताला अर्पण केलं आणि या देहानं संसार केला. सगळ्यात मोठा फरक आहे, लक्षात ठेवा. हो, आपलं मन मात्र सतत सैरा वैरा भरतं. कधीही मन आपलं असून आपल्या ताब्यात राहत नाही. नको ते विचार करायला लावतं आणि आपल्याला ताण देतं आणि आपल्या आयुष्याचा नाश करतं. हे मनरूपी पुष्प भगवंताच्या चिंतनामध्ये घातलं, देऊन टाका ना देवाला. मन काय तुमचा खर्च आहे? काहीच खर्च नाही, पण जीवनाचं सार्थक आहे, जीवनाचं कल्याण आहे, भगवंताची प्राप्ती आहे, आनंदाची प्राप्ती आहे. एकदा हे मन, ही बुद्धी आणि चित्त भगवान परमात्म्यामध्ये लावा. या शरीरानं कितीही संसार करा, किती संसार करा. भक्ती म्हणजे काय असतं? भक्ती म्हणजे काय? एका वाक्यामध्ये ऐका. ज्यानं भगवंताची प्राप्ती होते त्याला भक्ती म्हणतात. नीट ऐका.
ज्यानं भगवंताची प्राप्ती होते त्याला भक्ती म्हणतात. आणि भक्तीमध्ये दुसरी व्याख्या नीट ऐका, जी केलेली प्रत्येक क्रिया, भक्तीमध्ये केलेली प्रत्येक क्रिया भगवंतासाठीच केली जाते त्याला भक्ती म्हणतात. मी जेही काही करतो उठल्यापासून झोपेपर्यंत, ते झोपेपर्यंत सगळं केलेलं कर्म आणि प्रत्येक क्रिया ही फक्त भगवंतासाठीच आहे त्याला भक्ती म्हणतात. हा भक्ती योग आहे, हा भक्ती योग आहे, लक्षामध्ये ठेवा. दुसरा कर्मयोग आहे. कर्मयोग फार कठीण आहे. आम्ही गुरुवारी तात्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो, तात्यांकडे बघितलं की आम्हाला कळतं कर्मयोग काय आहे. अरे तात्यांनी घरदार सोडून दिलं, स्वतःच्या आयुष्याचं वैयक्तिक संसाराचा सुखाचा त्याग केला, वाटून आलेली धन दौलत संपत्ती विकून टाकली, अनाथ आश्रम वृद्धाश्रमाला दान देऊन टाकली. कर्मयोग. आणि आपलं सगळं आयुष्य या समाजासाठी आमच्या सारख्या व्यसनी पोरांना निर्व्यसनी करून त्यांना कीर्तनकार केलं, त्यांना व्याख्यानं करायला लावली आणि त्यांना समाजामध्ये ताट मानानं जगायला शिकवलं, स्वावलंबी बनवलं, स्वतंत्र बनवलं, स्वाभिमानानं जगायला शिकवलं. हे तात्यांना शिकवलं. आपलं सगळं आयुष्य, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण या समाजासाठी देणं, या समाजाचं कल्याण करणं याला कर्मयोग म्हणतात. आणि ते असे संत पुरुष महात्मे करत असतात. एक भक्ती योग, दुसरा आहे कर्मयोग, आणि तिसरा जो आहे तो ज्ञान योग, ज्ञान मार्ग आहे. या ज्ञानानं आम्ही चिंतनानं जाणून घेतो की इथं क्षर काय आहे ना अक्षर काय आहे, इथं पुरुष काय आहे आणि प्रकृती काय आहे, इथं सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. ज्याला कळत की हे सगळं जग नश्वर, स्वप्नवत, मायावत आहे आणि फक्त भगवान परमात्माच इथं सत्य आहे, आणि याच्यामध्ये ज्याची बुद्धी सतत राहते, ज्याचं चित्त त्याच्यामध्ये राहतं आणि त्याच्यामध्ये रममान होतं, त्यातून बाहेर येत नाही, तो ज्ञान मार्ग आहे. कठीण आहे पण हा ज्ञान मार्ग करणं लक्षामध्ये ठेवा, कठीण आहे. अरे संसार स्वप्नासारखा आहे. माझ्या समोर तुम्ही येऊन बसला, कीर्तन ऐकताय, आतापर्यंत गेलेलं तुमचं आयुष्य तुम्हाला कळलेलं नाही, स्वप्नासारखं गेलं, राहिलं किती माहित नाही. इथं 50-60 वर्षाच्या पुढची माणसं जास्त आहेत, राहिलेलं वर्ष 10 वर्षाचा 20 वर्षाचा माहित नाहीये. राहिलेलं आयुष्य थोडं आहे पण काळजी फार मोठी आहे. 100 वर्षाची काळजी करतो, जे आयुष्य तू जगणार नाही त्याची चिंता कशाला करतो. त्याच्यापेक्षा हातामध्ये असणाऱ्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग कर, सत्कर्म कर, चांगल्या मार्गावरती चाल, व्यसन करू नको, आई वडिलांची सेवा कर, कुणावरती अन्याय करू नको, अत्याचार करू नको, धर्माचं कार्य कर, सत्यासाठी जग. प्रत्येक क्षण तुझा आनंदाने भरलेला असेल, स्वाभिमानाने भरलेला असेल. अरे मरण कसं येऊ दे, कधीही येऊ दे. माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना सुद्धा मृत्यू आलाच. कसा आलं? तशा प्रकारचा मृत्यू आला म्हणजे आपल्याला वाटतं दुर्दैव आहे. असा मृत्यू नाही आला पाहिजे, सहन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. अरे रे, मरताना सुद्धा संभाजी महाराज हसत होते, विनोदला विनोद सुचत होते. ते आपल्या सौंगड्याला म्हणतात, कवी कलेशला सुचते का तुम्हाला कविता? आणि कवी कलेश त्यावेळेस कविता करतो. बांधून आणलंय त्यांना या धर्मवीर गडावरती पेडगावच्या, साखळ दंडाने बांधलंय, अंग सगळं रक्ताबंबाळ झालेला आहे, केस सगळी मोकळी आहेत. 10-12 दिवसाचा प्रवास झाला, अंग रक्त बंबाळ झालेला आहे, पोटात अन्नाचा कण नाही आहे, तरी राजा माझा हसतोय. अरे तुमच्या आमच्यासाठी त्याने हसत हसत मृत्यू स्वीकारला, त्याची किंमत तुम्हाला नाहीये. तर राजा म्हणजे फक्त शस्त्र चालवणार होता, त्याच्याकडे शस्त्राबरोबर शास्त्राचा सुद्धा अभ्यास होता. आम्हाला शास्त्र बी कळना आणि शस्त्रही कळना, कायमच्या जीवनाला अर्थ आहे, कायमच्या जीवनाला अर्थ आहे. अरे ज्या राजानं संस्कृत मध्ये 4 ग्रंथ लिहिले, 120 लढाई खेळला, 1 लढाई हरला नाही, तो राजा आम्हाला कळला नाही, त्याचं चरित्र आम्हाला कळला नाही. महापुरुषाचा अरे जीवन कसं असतं. आणि तो वेळेस औरंगजेबाला विश्वास बसत नव्हता, त्या औरंग्याला विश्वास बसत नव्हतं की काय खरंच संभाजी महाराजाला पकडलं का. पकडलेला संभाजीच ऐका, आणि त्याने डोळे भरून बघितलं, खाली चादर हातरली आणि नमाजीची पोज घेतली आणि अल्लाहचे आभार मानले. आणि संभाजी राजा म्हणतात, कवी कलेशला सुचते का कविता, सुचते का कविता. आणि कवी कलेश सांगतात, यावन रावण की सभा, शंभो बोधो बजिरंग, लहू रसात सिंदूर सम, खूब खेलो रंग रंग, खूब खेलो रग रंग, रवि छवि देखत खदत होत बदरंग, तो तुझ तेज निहार के तक्त तेजात रंग. काय म्हणलंय, याचा अर्थ असा आहे, अरे रावणाच्या सभेमध्ये यावन रावण की सभा. जसं
हनुमंतरायाला बांधून आणलं होतं. आणि हनुमंतराया जसं सिंदूराने लाल आणि शोभन दिसतो ना, तसं तू तुझ्या पराक्रमाने रक्ताने माखलेला आहेस. आणि तू सुद्धा त्या हनुमंतरायाप्रमाणे लाल बंद या रावणाच्या या औरंगजेबाच्या सभेमध्ये हनुमंताप्रमाणे शोभून दिसतोयस. यावन रावण की सभा शंभो बदो बजरंग, लहू रसात सिंदूर साम रक्त सिंदूरा सम दिसतंय. लहू रसात सिंदूर साम खूप खेलो रणरंग, रवी छवी देखत खदत होत बदरंग. जसं सूर्य उगवतो, सूर्याचं तेज पडतं आणि त्यावेळेस काजवा निस्तेज होऊन पडतो ना, तसा हा औरंग या संभाजी रूपी सूर्याच्या समोर निस्तेज होऊन खाली पडलाय. अरे काय कविता होती, काय शौर्य होता, मरणाची भीती कुठंच चालवते. आणि तुम्ही काय जगताय, रोज मरणाला भीताय. माझ्या पोराचं कसं होईल, माझ्या संसाराचं कसं होईल, विचार केला माझ्या राजानं. अरे आला असतं मनात, वाचवलं असतं प्राण, देतो म्हणलं असतं किल्ले, देतो म्हणलं असतं जहागिरी, स्वीकारतो तुझा धर्म, तर वाचला असता जीव. पण जीवाची परवाच केली नाही आणि मरणाला भेद भेद आम्ही कोल्या कुत्र्यासारखे कुठलं जीवन जगतोय. अरे आम्हाला हे ग्रंथ शिकवतात. ह्या गोष्टी माझ्या संभाजी महाराजांना राजमाता जिजाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊन लहानपणापासून रामायण आणि महाभारत या गोष्टी शिकवल्या होत्या, लक्षामध्ये ठेवा. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे. मी शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या या चरित्रावरती व्याख्यान करणारा व्याख्याता आहे, नंतर मी कीर्तनगार आहे. म्हणून आलं, प्रसंग आला उगाचा म्हणून बोलून गेलो, लक्षामध्ये ठेवा. हो पण ऐक, हा संसार नश्वर आहे, हा संसार स्वप्नवत आहे, हा संसार मायावत आहे. अरे हा संसार नाहीच आहे. आमचं वेद सांगतं सत्य त्याला म्हणावं जे पूर्वी होतं, जे आता आहे, जे पुढे राहतं, ज्याचा तिन्ही कलात कधीच नाश होत नाही, त्याला सत्य म्हणायचं. आम्ही कधी सत्याची व्याख्याच केली नाही. आम्हाला वाटलं डोळ्याने दिसतंय, कानाला ऐकायला येतंय ते सत्य आहे. अरे तुमच्यासारखी डोळ्याला दिसणारी, कानाला ऐकायला येणारी अनेक आली निघून गेली. कुठली सत्य? सत्य म्हणजे पहिलं होतं, तुम्ही पहिले नव्हता. तुम्ही पुढे राहत नाही, माग नाही, पुढे राहत नाही. तुम्ही सत्य कसं? आकाशामध्ये ढग आले, किती ढग आले, किती ढगाले निघून गेले. आकाश तसंच आहे, तुम्ही सुद्धा ढगच आहात. तुम्ही सुद्धा ढगच आहात आकाशात आलेले. ते लवकर गेले, तुम्ही थोडा उशिरा जाता म्हणून तुम्हाला तुम्ही सत्य वाटता. नाहीच आहे, लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला वाटतं आकाश कुठे, आकाशवर नाही, आकाश खाली सुद्धा आहे. पृथ्वी आकाशात आहे, तरंगतीये. पृथ्वीच्या खाली पण आकाश आहे. वरून चंद्रावरून बघितलं तर पृथ्वी आकाशामध्येच तरंगतीये. आपल्याला वाटतं आकाशवर आणि धरती खाली, नाही, धरतीच्या खाली बी आकाश. पण आम्ही कधी चिंतन केलं नाही, बारकाईने अभ्यास केला नाही. धरती म्हणजे आकाशात तरंगणारा एक धुलीकण, आणि या धुलीकणावर वरून जर बघितलं ना आकाशामध्ये मनाला उंच नेऊन, आमचे साधू संत मनाला वर न्यायचे, भगवंताशी एक रूप व्हायचे. अरे त्यांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं, सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी, हे लाखो वर्षापूर्वी त्यांनी आपल्या ग्रंथात लिहिलं. अरे आपल्या या चिंतनाच्या दुर्बिणीतून त्यांनी बघितलं, काचेच्या दुर्बिणी नव्हत्या, त्या ग्रहांना नावं दिली. याला सूर्य म्हणावं, याला चंद्र बुध गुरु शुक्र, सगळं सांगितलं. किती अंतराव आहे, पृथ्वीचं अंतर किती आहे सूर्यापासून, सगळं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. अरे जगात सर्वात मोठ्यात असणार हे विज्ञान आणि तत्वज्ञान आणि अध्यात्म, या सनातन हिंदू धर्मामध्ये त्याचा आम्हाला अभिमान नाही. कुठल्या तरी एखाद्या धर्माच्या नादी लागतात आणि माणसं धर्म बदलतात, आणि आमची शेजारची माणसं धर्म बदलतात, तरी आम्ही झोपलेलो. आमचं कर्तव्य नाही त्याला थांबवायचं, आमचं कर्तव्य नाही त्याला परत आणायचं. धर्माविषयी अभिमान नाही. अरे जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सनातन धर्म आणि सगळ्या जगाची निर्मिती या धर्मामधून झालेली आहे. धर्मावरती बोलायला गेलो ना, विषय वाढत जाईल. चला जाऊ द्या. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की संसार नश्वर आहे, संसार स्वप्नवत आहे, संसार मायाव आहे. एकच फक्त भगवान परमात्मा इथे, लक्षामध्ये ठेवा. तुम्ही म्हणजे आम्ही म्हणजे भास आहे. झालं, अर्ध्या तासात 15-20 मिनिटामध्ये कीर्तन संपेल. एका तासामध्ये तुम्ही तुमच्या घरी निघून जाल. थोड्या वेळाने कीर्तन होतं, माणसं होती. आता हे लाईव्ह चाललंय म्हणून तुम्हाला सत्य वाटतंय, थोड्या वेळाने हे स्वप्न आहे. तुम्ही गाडीत बसला होता, गाडीतनं उतरला, इथं आला, स्वप्न आहे, गेलं ना ते गेलं. मी आतापर्यंत बोललेला ह्या वाक्याच्या अगोदरची वाक्य सुद्धा स्वप्नासारखी निघून गेली. हे आयुष्य चाललंय. तुमच्यासाठी सूर्य थांबत नाही, तुमच्यासाठी वेळ थांबत नाही, आणि एक दिवस तुम्ही निघून चालत चालत निघून जाता, आयुष्य संपून जाताय. काही नाही आहे सत्य, फक्त जागा होऊन बघा, द्रष्टा होऊन बघा. काय येत कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंसे, परी देह चिन्ह नासे एका एका सवे, तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होते जाती पाही, ऐसे जाणतया नाही व्यमोह दुःख. हो, या चैतन्याच्या ठाई अनेक शरीर येतात आणि जातात, त्या चैतन्याचा कधीच नाश होत नाही, लक्षामध्ये ठेवू. आणि हे सगळं नश्वर आहे. आई बाप मुलाला सांभाळतील, लहानाचं मोठं करतील,
त्याला धन दौलत संपत्ती बंगला गाडी नोटा सगळं काही कमवून ठेवतील, पण त्याला देवाची प्राप्ती करून देऊ शकत नाही, त्याला सत्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही. त्याचा जीवनाचा खरा उद्धार आणि उद्देश काय आहे हे त्याला समजावून किंवा त्याला मिळवून देऊ शकत नाही. आई वडील त्यांचं कर्तव्य पूर्ण करतील बरं का. ह्याच्यासाठी साधू संतांच्या सेवेची गरज आहे. आणि साधू संतांनी आपल्याला जर एकदा का मार्गदर्शन केलं, त्यांच्या सहवासामध्ये राहिलो ना, आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, जगाचं नश्वरत्व पटावं. हे जग नश्वर, स्वप्नवत, मायावत कसं आहे एकदा कळलं ना, मग इथं कशातच मन गुंतत नाही रे, कशातच मन गुंतत नाही. लक्षामध्ये ठेवा. अरे हे घर मी बांधलाय बंगला, पण मी गेल्यानंतर सुद्धा हा बंगला उभा राहणार आहे, कारण मला बंगला एवढा विषय नाही रे, नाही आहे. अरे तुम्ही आता 60-70 वर्ष घालवली आहे संसारामध्ये आणि आता बंगले बांधले. कोणी 50व्या वर्षी बांधला, कोणी 60व्या वर्षी बांधला. आता जेवढं जगले तेवढा वर्ष तू बंगल्यामध्ये राहू शकत नाही रे. त्या बंगल्याला तू माझं म्हणतो, बंगला तुला माझं म्हणत नाही. त्या शेतीला तू माझं म्हणते, शेती तुला माझं म्हणत नाही. तू खिशातल्या पैशाला माझं म्हणतो, पैसा तुला माझं म्हणत नाही. तू दागिन्याला माझं म्हणते, दागिने तुला माझं म्हणत नाहीत. हे असल्या संसारातल्या नश्वर आणि जड वस्तूवरती आमचं एकतर्फी प्रेम आहे. ही जमीन आपली नव्हती, आपल्या बापाचीही नव्हती. आपल्या नावावरती जरी 7 असला तरी फक्त आपल्याला तो वापरण्याचा एक अधिकार आहे. ही पूर्वीपासून आहे, पुढे जसं राहणार आहे. तुम्ही किती बांध घाला, किती वाद घाला, ते तिथंच राहणार आहे. बांध वाद सगळं ते क्षणात सगळं निघून जाणार आहे. लक्षामध्ये ठेवा. म्हणून कशामध्ये किती गुंतायचा, संसार किती करायचा, संसार नश्वर म्हणून करायचा. लक्षामध्ये ठेवा. संसाराला सत्य मानून केला तर संसारामध्ये दुःख भोगावंच लागत. हा देह सुद्धा नश्वर आहे. देह आधी काय खरा, बुजगाव नाही चोरा, रक्षणाशी भासत असे. देह नव्हे मी हे सरे, उरला उरी विठ्ठल. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की देह म्हणजे मी नाहीच आहे, देह म्हणजे नश्वर आहे, देह पहिला नव्हता, पुढे राहत नाही, पण याच्यामध्ये असणारा मी जो भगवान परमात्म्याचा अंश आहे, आत्मस्वरूपाने तुम्ही पहिलाही होतो, आताही आहे आणि पुढेही राहतो. हे जग सगळं नश्वर आहे, मायावत आहे. भगवंताशिवाय मला याच्यातून कोणी सोडू शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. रति माये के दुःखाची, हे रति माये के दुःखाची जनिते, हे रति माई के दुःखाची जनाते, हे रति माई के दुःखाची जनाते. नाही आली आली अवसानी, नाही आली आली अवसानी, हे रति माये के दुःखाची जनिते, हे रति माये के दुःखाची जनिते. नाही आली अवसान, नाही आली अवसान. हे रति माई के दुःखाची जनाते, हे रति माई के दुःखाची जनाते. बरं का, जाग राहायला शिका. तुम्ही आता जे जाग आहे ना, ते जाग नाही आहे, तुम्ही झोपलेला आहात. तुम्हाला वाटतं आम्ही जागे, आम्ही बघतोय, आम्ही ऐकतोय. नाही 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 नाही, तुम्ही परमार्थाच्या ठिकाणी, जीवनाच्या सत्याच्या ठिकाणी, चिंतनाच्या ठिकाणी पूर्ण झोपलेला आहात. आणि तुम्ही फक्त संसाराच्या ठिकाणी, स्वार्थाच्या ठिकाणी फक्त जागे आहात. त्याच्यामुळे तुम्हाला दुःख भोगावं लागते. लक्षामध्ये ठेवा. ज्या दिवशी तुम्ही खरे जागे व्हाल ना, जसे संत महात्मे जागे झाले, हो आता प्रमाण द्यायला आपल्याला तेवढा वेळ नाही. उठा, जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता. चुकवा व्यथा धनदारा पुत्रजन, बंधू सोयर हे सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवा. अरे देहा सकट सर्व काही नश्वर आहे हे जाणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला भजायला सुरुवात करा. तुम्ही आता जागे आहात असं तुम्हाला वाटतं, हे तुमचं चुकीचं आहे. तुम्ही झोपलेले आहात. लक्षामध्ये ठेवा. या असणाऱ्या जागृत अवस्थेतून तुम्ही जागे व्हायला शिका. हो, संत महात्मे जागे झाले. त्यांना कळलं हे जग सगळं स्वप्नवत आहे, मायावत आहे. आणि मग ते संसारामध्ये भगवंताचं नामस्मरण चिंतन करत राहिले. पण आम्ही तसं करत नाही. लक्षामध्ये ठेवा. चला ऐका, जर हे सगळं केलं, देहा सकट हा सगळा संसार नश्वर मानला, भगवंताचं नामस्मरण चिंतन करत जर जेव्हा तुम्ही जीवन जगला ना, ऐका, भगवान परमात्मा तुम्हाला काहीच कमी पडून देत नाही. पहिल्या तुम्हाला 4 मुक्त्या देतो: सलोक्ता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोक्ता म्हणजे देवाच्या लोकामध्ये जाणं, समीपता म्हणजे देवाच्या जवळ जाणं, स्वरूपता म्हणजे देवासारखं स्वरूप प्राप्त होणं, आणि सायुज्यता म्हणजे देवाने तुमच्यातला फरक संपून जाणं, तुम्ही देवाच होऊन जाणं. या 4ही मुक्त्या देवाची द्वारे उभाषण बरी, त्याने मुक्ती 4 साधल्या. देवाच्या द्वारे म्हणजे मंदिराच्या द्वारे नाही. देवाचं द्वार वेगळं, मंदिराचं द्वार वेगळं. लक्षामध्ये ठेवा. तुम्ही म्हणताल मंदिराच्या द्वारे दिवसभर फेऱ्या मारेन, कुठं 4ही मुक्ती.
देवाच्या द्वारे, देवाच्या मंदिराच्या नाही, मंदिराच्या पलीकडे कुठंतरी देवाचं द्वार आहे. तिथं नामस्मरणानं पोचता येतं, चिंतनानं पोचता येतं. 4 मुक्त्या मिळतात. त्याचं 6 प्रकारचं ऐश्वर आहे. एश श्री औदार्य, गुण ऐश्वर्य. काय हो एश श्री औदार्य काय पुढं? ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6ही गुणवर आहे. हे सगळे 6 गुण तो आपल्याला देतो. यश, अरे यशच यश. श्री म्हणजे लक्ष्मी, कधीच नाही काय काही कमीच नाही पडत. हे श्री अवतारे हे सगळं ऐका. यश श्री अवतारे ज्ञान देतो, वैराग्य देतो, सगळ्या गोष्टी देतो रे. वैराग्य मिळाल्या निर्माण झाल्याशिवाय या जीवनातली खरे परमार्थाची चवच चाकता येत नाही रे. तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या 3 शक्ती तुम्हाला प्रदान करतो. कर्तुम शक्ती माझ्या ज्ञानोबरायाने लक्षात ठेवा. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. कर्तुम शक्ती आहे, कर्तुम शक्ती आहे. रेड्यामुखी वेद बोलवले, कर्तुम अकर्तुम शक्ती आहे. आणि चढभिंत चालवली, अन्यथा कर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती आहे. माझ्या प्रभू रामचंद्रानं दगडाची शिळेची अहिल्या केली, कर्तुम शक्ती आहे. वानराकडून युद्ध करून लंका धान करून त्या रावणाचा पराभव करून सीता मातेला सुख पण अकर्तुम शक्ती आहे. अरे त्या सागरावरती नामानं दगड तारली, अन्यथा कर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती. हे असल्या सगळ्या शक्त्या भगवान परमात्मा आपल्याला देत असतो. लक्षात ठेवा. त्याचा असणार अविनाशी स्वरूप आपल्याला देतो. भगवान परमात्मा एका किनाऱ्यावरती, आपण एका किनाऱ्यावरती. आपण स्वतःला नश्वर समजतो पण तो देव अमर आहे. आपण दुःखरूप आहे पण तो सुखरूप आहे. आपण सुख स्वरूप आहे, आपण अज्ञान स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे. लक्षामध्ये ठेवा. त्याला एकदा जाणून घेतलं, समजून घेतलं ना, आपण एकाच जाग्यावरती त्या भगवंतासारखं होऊन जातो. लक्षामध्ये ठेवा. म्हणून तो अविनाश करी पण कधी त्या लावी मनापिसे गोविंदाचे. अरे मनानं बसल्या बसल्या, मनानं गाडीवरती चालल्या चालल्या, मनानं काम करता करता तुला भगवंताचं चिंतन करायला काय होत आहे? तुला नको त्या वाईट गोष्टीचं चिंतन आहे, नको त्या वाईट व्यसनाचं चिंतन आहे, नको त्या असणाऱ्या गोष्टीचं तू चिंतन करतो. एकदा देवाचं चिंतन करून बघ. अरे तू अपेक्षित असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुला मिळतील यात विशेष नाहीये. त्या तर मिळतीलच मिळतील, पण तुला ध्यान मिळेल, तुला आनंद मिळेल, तुला सुख मिळेल, तुला समाधान मिळेल, तुझ्या जीवनाचं सार्थक होईल, तू भगवंताशी एकरूप होशील. अरे तू साधू संतांच्या असणाऱ्या अवस्थेला जाऊन पोहोचतील, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. साधी सोपी गोष्ट आहे रे. भगवंताचं नामस्मरण चिंतन करायला काय लागतं? काय लागतं? काहीच लागत नाही. लक्षामध्ये ठेवा. म्हणून ऐका. अविनाश करी आपले आईसे लावी मनापिसे गोविंदाचे. पण आता ऐका नीट बरे का. हे सगळं ठीक आहे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंत कळेल, सगळं कळेल बरे का. आणि हे सगळं जरी नाही कळलं तरी काही गोष्टी ते ऐका. शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये मातृदेव भव पितृदेव भव, आई वडिलांना देव मानायला शिकवलं. पण आपण तेही नाही करत. आम्हाला आई मधला देव दिसला नाही आणि आम्हाला वल्लामधला ही देव दिसला नाही. या घरामध्ये असलेल्या आई वडिलांची किंमत आम्हाला कधीच कळली नाही. आणि ती ज्यावेळेस किंमत कळली त्यावेळेस ते राहिलेच नाहीत. लक्षामध्ये ठेवा. ज्याला जिवंतपणे आई बापाची किंमत कळली ना, त्याचा जन्म सफल झाल्याशिवाय राहत नाही. लक्षामध्ये ठेवा. एकदा गेल्यावरती पुन्हा पश्चाताप करून काय फायदा आहे? लक्षामध्ये ठेवा. काय फायदा आहे? अरे आई बापाचं जगणं हे फक्त तुमच्यासाठी असतं, फक्त तुमच्यासाठी असतं. रात्रंदिवस बाप कष्ट करतो फक्त तुमच्यासाठी. रात्रंदिवस आई कष्ट करते फक्त लेकरासाठी करते. लेकुराचे ही तवा हे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रती. कुठल्याही लाभाची अपेक्षा नाहीये. अरे कधीतरी जाऊन बघा. बाप दाढी करत असताना जाऊन बघा जवळ. बाप दाढीला साबण लावतोय, क्रीम का लावत नाही? खिशात पैसे आहेत, पैसे असून तो क्रीम का आणत नाही? कारण आहे माझ्या पैशाची बचत व्हावी, ते पैसे माझ्या मुलांना वापरता यावेत म्हणून. कधीतरी बघा बापाची बनेला बोळ्या पडल्यात का पडलेत? पैसे आहेत तो घेत नाही. का घेत नाही? पोरांना आधी कपडे घेतो पण त्याला वाटतं माझ्या पोरांना काही कमी पडत नाही. फटू दे, सगळ्या चिरकांड्या होऊ दे, त्याच्यानंतर घेईल. एवढी काळजी करणारा तुमचा बाप आहे. लक्षामध्ये ठेवा. पण आम्हाला आयुष्यामध्ये बाप कधीच कळला नाही, कधीच कळला नाही. लक्षामध्ये ठेवा. कधीच कळला नाही. हो आम्हाला आई कळली, आई कळली. बऱ्याच जणांना आई कळते पण बाप कळणं फार कठीण असतं. कारण बापाचं प्रेम जरा शिस्तीत असतं, कठोर असतं, त्याला दाखवता येत नाही. बापाला कधी सगळ्यांच्या समोर रडता येत नाही. तो एकांतात रडल्याशिवाय कधी राहत नाही. लक्षामध्ये त्याला वाटतं मी सगळ्यांच्या समोर रडलो तर हे संसार सांभाळणार कोण, म्हणून बाप कधी सगळ्यांच्या समोर रडत नाही. लक्षामध्ये ठेवतो, एकांतामध्ये रडतो. आता बाप हा विषय माझ्याकडे फार मोठा आहे, आई हा विषय मोठा आहे. कमीत कमी 1 तास जाईल पण तेवढ्या जाऊ द्या. या सगळ्यांचा सारांश फक्त तुम्हाला सांगतो की घरामध्ये असणारी आई बापांची सेवा तुम्ही करा. माय बाप अवघी काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. जोपर्यंत आई बाप जिवंत आहेत तोपर्यंत कुठल्याच तीर्थाला जाऊ नका. आणि किती तीर्थ केली आणि आई बापाची सेवा नाही केली, सगळं तुमचं वया गेलं ते तीर्थठाण.
काहीच उपयोग नाही. हे तीर्थ आहेत. आई बाप गेल्यानंतर तुला काय तीर्थ करायच्या ती कर. आणि आई बापांची सेवा नाही केली, त्यांचं हाल केलं. तुम्हाला बऱ्याच जणांना असं होतं, म्हातारपणी नीट बोलत नाही, म्हातारी नीट बोलत नाही, कुरकुर बोलते, टोचून बोलते, सारखे खवळते, सारखे रागवतात, सारखे ओरडतात. आणि ह्यांना सांभाळायचं कसं? आमची इच्छा पण हे नीट वागत नाहीत. म्हातारी गप बसत नाही. तिला काय करायचं? चहा प्यायचा, तुकडा मोडायचा, गप बसायचं ना, मध्येच वचवच करते. म्हातारा बी गप बसत नाही. सारखा इकडून लगे हे तुझे असं केलं का, ते तसं केलं का. ऐका, हिथं तांबा खाऊन ते तिथं मिस्त्री खाऊन थुकल. हे सण करायचं. हे सण केलं तरच तुझ्या जीवनाचं कल्याण आहे का. अरे तू लहान होतास ना, त्यावेळेस 1000 वेळा बाळूचा धागला आईनं धुतला ना, तेव्हा नाही ना तिला कटाळ केला. आता आई बाप म्हातारा झालाय ना, संडास केली ना, काढ त्यांची परतफेड कर. अरे त्यांची आयुष्यभर सेवा केली तर तू उपकारातून करू शकत नाही रे. ए तू बी लहानपणी लय खोड्या केले रे. कोणाची डुकी फुलली, कोणाचे आंबे चोरले, कोणाचे डेरे फोडले, कोणाचे काय केले, आणि ती भांडणं घेऊन घरी आलास. आई बापाने तरी तुला दाखवून दिलंस, समजून सांगितलं, आपलाच म्हणलं, आणि तुला सांभाळस. तसे त्यांच्याकडून काय चुका होत्या ते समजून घे, ते सहन कर, तरच तुला आई बापाच्या सेवेचं पुण्य मिळेल. तू म्हणते माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायाने पुसला उरी हुंदका दाटोया गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायाने पुसला उरी हुंदका दाटोया गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटक्या सदर्याला किती ठिकाण जोडलेली, उभ्या आयुष्याला ध्यान कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना उरी उठका दाटोया गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. लक्षात ठेवा, आई वडील देव आहे ते विसरू नका. आणि हे जर अशा पद्धतीने तुम्ही जीवन जगला ना, लक्षामध्ये ठेवा, हे बाकीचं तुमचं कोण बघत नाही रे. आई बापाला जर सोडून जर तुम्ही किती धनवान झाला, किती नोकरी, किती पैसा आला ना, तुम्हाला सुख मिळणार नाही, तुम्हाला आरोग्य मिळणार नाही. लिहून घ्या, आजच्या कीर्तनातनं लिहून घ्या, नोट करून ठेवा. आई बापापासून वेगळे राहता चल, आई बापाकडे लक्ष देत ना चल, तू किती जागीरदार असशील, किती पैसा असशील, तू कधी सुखी नाही, कधी समाधान नाही, कधीच तुला आरोग्य मिळणार नाही. लक्षामध्ये ठेवा. ज्याने आई बापाचा आशीर्वाद घेतला, आई बापाचा ऐकलं, ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. लक्षामध्ये ठेवा. हो, आईचा आशीर्वाद होता मरेपर्यंत, आई नसेल तुझ्या आईचं सगळं ऐकलं. लक्षामध्ये ठेवा. आपल्या वडिलांचा आशीर्वाद होता, त्यांच्या आज्ञेचा. असा आईच्या जोपर्यंत आई वडील आहेत ना, त्यांच्या आज्ञेमध्ये त्यांच्या आज्ञेचं पालन करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मेल्यानंतर तुमची धन दौलत संपत्ती कुणी मोजत नाही. तुम्ही कसे जगला, कसे वागला, आणि तुमचं चांगलं पाठीमागं काय राहिलं ही कीर्तीच बघितली जाते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे का मरण्याची जर, तुका म्हणे का मरण्याची उत्तमाची उरे किरती मागे, उत्तमाची उरे किरती मागे, येरती माई के दुःखाची जनते, येरती माई के दुःखाची जनते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर, वाटा फुलं ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, फुलं वाटा फुलं, तुकाराम 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 वाटा वाटा फुलं जागेवर